कुंडली खूप चांगली असते. फक्त चुकीच्या नावामुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये पाहिजे ते यश मिळत नाही किंवा ज्या गोष्टी घडायला हव्यात कुंडलीनुसार त्या गोष्टी घडत नाहीत. तर त्याच्या ओके. पाठीमागे कारण आहे नावाची ऊर्जा. मला हे विचारायचं की एखाद्या नावामध्ये अक्षर ॲड करणं याच्या मागचा काय मूळ सिद्धांत आहे? समजा जन्म हं. घेतलेला आहे 4-5 बालकांनी, तर त्यांची कुंडली तर सारखीच बनेल. पण मग हां. सगळ्यांचं आयुष्य सारखं असतं का? नाही. नसतं. का? त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे, की प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. हं, ओके. हं. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणते, की आपली जी जन्मकुंडली आहे, ती आपल्या पूर्वजन्माचा आरसा आहे आणि आपलं जे ओके. नाव आहे, ते आपल्या या जन्माचं प्रतिबिंब आहे. ओके. आणि तो असा येतो, की शाहरुख खानने सांगितलं, की मी इतके त्याच्यावरती ट्रीटमेंट केले, पण काही परिणाम नाही झाला. मग शेवटी एका न्यूमरोलॉजिस्टने सांगितलं, की यांचा इश्यू आहे, तो नेमच्या व्हायब्रेशनमधून येतो आहे. ठीक आहे. ओके. मग शाहरुख खानने त्याच्यानंतर जाऊन SRK ही व्हायब्रेशन घेतली आहे. ओके. आपल्याला जन्मतारीख माहीत नाहीये. हं. तर त्या व्यक्तीच्या फक्त नावावरून किंवा नावाच्या पहिल्या लेटरवरून सुद्धा आपण त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबद्दल ओके. खूप काही गोष्टी सांगू शकतो. ओके. DHI गांधी सरनेम आहे. हं. ठीक आहे. आता उदाहरण बरेच सांगू शकते मी जी पॉप्युलर आहेत ते. इंदिरा गांधी, हं. असॅसिनेशन. महात्मा गांधी, असॅसिनेशन. हं. राजीव गांधी, असॅसिनेशन. हं. ठीक आहे. आजकाल डिझायनर बेबीची कन्सेप्ट आहे. म्हणजे हं. जे बॉलिवूडमध्ये ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस त्यांच्या मुलांचा जन्माला घालताना डेट चॉईस करतात. म्हणजे माझ्याकडे पण ओके. लोकं बेबी प्लॅनिंग करून घेतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो, की आपण ॲस्ट्रोलॉजिकली आणि न्यूमरोलॉजिकली बघून चांगलं नक्षत्र आणि चांगली डेट बघून त्यांना सजेस्ट करतो. म्हणजे सी सेक्शनच जर करायचं असं ओके. डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे, तर मग आपण त्यांना या डेटवरती मुलांचा जन्म होऊ द्या असं सजेस्ट करतो. मग व्यक्ती जन्माला ज्यावेळेस येतो, त्यावेळेस हं, त्याचे कर्म घेऊन तो येतो. हं, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी येतो. मग आपण जर असं करतोय, तर मग हं. आपण कर्म जे घेऊन आलाय, त्याला डिस्टर्ब करतोय असं नाही वाटत का? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲस्ट्रो न्यूमरोलॉजिस्ट, नेम डिझाइन एक्सपर्ट डॉक्टर मुग्धा महाले मॅडम. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. येस. मॅडम गेली अनेक वर्षे अकॉल्ट या क्षेत्रामध्ये काम करतायत. अर्थात ॲस्ट्रोन्युमरॉलॉजी असेल किंवा नेम एक्सपर्ट असेल, या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतायत. वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं त्यांच्याशी कनेक्ट आहेत. नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलची लोकं त्यांचे क्लायंट आहेत. सो मला वाटतं आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे. का? तुमचं जे नाव आहे, त्या नावामध्ये एखादं स्पेलिंग ॲड करणं आणि त्याने तुमच्या नशिबात बदल होणं किंवा तुमची जी काही आत्ताची परिस्थिती आहे ती बदलणं, हे कसं होऊ शकतं? यामागचं लॉजिक काय आहे? हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये मॅडमकडून जाणून घ्यायचं आहे. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. सो आता आपण सुरुवात करूया मॅडम. ओके? नक्की. येस. सो पहिलाच प्रश्न असा आहे, की जसं म्हणतात शेक्सपियर म्हणतो, की नावात काय आहे? हो. आणि तेच तुम्ही करता, की नावामधलं एखादं स्पेलिंग ॲड करणं आणि त्यांची जी काही परिस्थिती आता चालू आहे, त्याच्यात बदल होणं, ह्या मागचं सायन्स किंवा यामागे काय लॉजिक आहे जरा ते समजावून सांगा? चांगला प्रश्न आहे. मला नेहमी म्हणजे शेक्सपियरने जरी म्हटलं असलं नावात काय आहे, तरी मला असं वाटतं, की नावामध्ये बरंच काही आहे. कसं? तर जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते, हं. तेव्हा काय घेऊन येते आपल्यासोबत? तर एका विशिष्ट जन्मतारखेवर जन्म घेते, म्हणजेच काही अंकांना हां, सोबत घेऊन येते, हां. बरोबर? जेव्हा एखादी व्यक्ती जाते, तेव्हा आपल्यासोबत काय घेऊन जाते? कमावलेलं काहीच घेऊन जात नाही. हां. एका तारखेवरती ती व्यक्ती जाते, म्हणजेच परत जाताना अंकांना अंक. सोबत घेऊन जाते. ठीक आहे. बरोबर. म्हणजे व्यक्तीसोबत येताना आणि जाताना फक्त असतात अंक. अंक. पाठीमागे काय राहतं तर कमावलेली संपत्ती आणि कमावलेलं नाव. पैकी हां, संपत्ती जी आहे ती मुलं वाटून घेतात. हां. उरतं काय? नाव. नाव. तर त्यामुळे नाव हे महत्त्वाचं आहे. माणूस सगळं जे काही करत असतो, की त्याला असं वाटतं, की आपल्या पाठीमागे आपली कीर्ती राहावी, नाव शिल्लक राहावं. ठीक हं, आहे. यासाठी सगळी धडपड असते. त्याच्यामुळे नाव हे फार महत्त्वाचं आहे आणि तेच नाव जर तुम्हाला तुमच्यासाठी जर लकी असेल, तर हं. तुम्ही जे काही स्वप्न बघितलेले असतात, की आपलं हे करायचं आयुष्यामध्ये, ते करायचं आहे, यश मिळवायचं आहे, कीर्ती मिळवायची, सक्सेस मिळवायचं आहे.
तर ते गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, जर नाव ओके. तुमच्यासाठी लकी असेल तर. बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये सांगण्यासाठी, थोडक्यात काही गोष्टी अजून सांगते याच्यामध्ये. अ, मला एक सांगा, एकाच जन्मतारखेवर एकाच वेळेला अनेक व्यक्तींचा जन्म हो, होतो, अनेक बालकं बरोबर. जन्म होतात, हं. ठीक आहे? मग सगळ्यांची कुंडली सारखी असते का? नाही, वेगळीच आहे. वेगळी असते बरं. जरी अक्षांश आणि रेखांशानुसार जरी कुंडली बदलली, तरी सुद्धा हां. एकाच हॉस्पिटलमध्ये समजा जन्म हं. घेतलेला आहे 4-5 बालकांनी, तर त्यांची कुंडली तर सारखीच बनेल. पण मग हां. सगळ्यांचं आयुष्य सारखं असतं का? नाही. नसतं. का? त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं आहे, की प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. हं, ओके. हं. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणते, की आपली जी जन्मकुंडली आहे, ती आपल्या पूर्वजन्माचा आरसा आहे आणि आपलं जे ओके. नाव आहे, ते आपल्या या जन्माचं प्रतिबिंब आहे. ओके. ठीक आहे. जन्मकुंडली बनन किंवा कुठल्या तारखेवर जन्म घेणं आणि कशी जन्मकुंडली बनणं हे आपल्या हां, हातामध्ये नाही. ते हां, आपल्या प्रारब्ध कर्मानुसार आपली कुंडली बनते. हां. पण आयुष्य कसं घडवायचं आहे हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे नाव ही जी आहे, ही ॲक्टिव्ह एनर्जी आहे. हं. हं. कशी ॲक्टिव्ह एनर्जी आहे? रोज आपल्याला कित्येक लोकं आपल्या नावाने बोलवतात, हो, बरोबर? म्हणजे बरोबर, जेव्हा-जेव्हा आपलं नाव उच्चारलं जातं, सोशल मीडियावर सगळीकडे आपलं नाव दिसतं. बरोबर. जेव्हा-जेव्हा आपलं नाव दिसतं, तसं-तसं त्या नावाला व्हायब्रेशन्स मिळतात आणि ओके. ते नाव ॲक्टिव्ह राहतं. मग आपल्याला जर आपली ओळख कोणाला सांगायची असेल, तर आपण आपली जन्मतारीख नाही सांगत ना, आपण काय सांगतो? हां. आपलं नाव नाव सांगतो. सांगतो. म्हणजे आपली खरी ओळख कशाने असते? तर नावानेच. आपल्या नावाने असते. हां, म्हणजेच ते नाव जर तुमच्या मुलांक भाग्यांकाशी जर कंपॅटिबल असते हां. आणि त्याच्यामध्ये जर साउंड पण चांगले असतील, तर ते नाव तुमच्यासाठी लकी ठरतं आणि ते चांगले व्हायब्रेशन मग तुमच्या आयुष्यामध्ये येतात, सक्रिय होतात, काम करतात आणि ओके, जेव्हा-जेव्हा हे नेम व्हायब्रेट होतं, तेव्हा-तेव्हा त्या चांगल्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ओके. त्या तुमच्या आयुष्यावरती प्रभाव टाकतात. ठीक आहे. ही त्याच्यातली खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही प्लॅनेट्स आहेत, त्या प्लॅनेट्सच्या ऊर्जेसोबत तुम्ही तुमचं नाव कंपॅटिबल करणं किंवा त्या ऊर्जेच्या सोबत ते नाव अलाइन करणं हां. यालाच म्हणतात नेम न्यूमरोलॉजी किंवा नेम डिझाइन. तर ओके. हे अतिशय महत्त्वाचं आहे करणं. नाहीतर चुकीच्या कुंडली खूप चांगली असते, फक्त चुकीच्या नावामुळे अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये पाहिजे ते यश मिळत नाही किंवा ज्या गोष्टी घडायला हव्यात कुंडलीनुसार, त्या गोष्टी घडत नाहीत. तर त्याच्या ओके. पाठीमागे कारण आहे नावाची ऊर्जा. मॅडम तुम्ही आता हे छान एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली आपलं हं, जन्म, हं. नंबर्स आणि नाव याचं कॉम्बिनेशन काय आहे? मला हे विचारायचं की एखाद्या नावामध्ये अक्षर ॲड करणं याच्या मागचा काय मूळ सिद्धांत आहे? तर फक्त नाव एखादं लेटर ॲडच केलं जातं असं नाहीये. हां. तर कधी-कधी आपल्याला फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी किंवा नंबर विशिष्ट नंबरवरती नाव नेण्यासाठी कधी-कधी नंबर लेटर कमी पण करावं ओके. लागतं. ठीक आहे. तर ह्याच्या पाठीमागे सिद्धांत नक्कीच आहे. तर सगळ्यात पहिला बेसिक जो सिद्धांत आहे, तो तर आहे विश्वाच्या निर्मितीचा. ठीक आहे. ओके. तर भारतीय संकल्पनेनुसार किंवा भारतीय मान्यतेनुसार विश्वाची निर्मिती कशी झाली आहे? कशातून झालेली आहे? ती आहे नादब्रह्म. हां. हं. नादब्रह्म काय आहे? ओंकार. ओके. त्याच्यामुळेच ओंकार हा जो साउंड आहे, ओंकाराचं उच्चार जे हं. आहे, तो अतिशय प्रभावी मानलेला आहे. ठीक आहे. ओके. आणि पाश्चात्य जी संकल्पना आहे विश्वनिर्मितीची, तर हं. ती आहे बिग बँग थिअरी. बरं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, की एक्सप्लोजन झालं आणि मोठा स्फोट होऊन त्याच्यामधून विश्वाची किंवा सृष्टीची निर्मिती झालेली आहे. ओके. तर ह्याचाच अर्थ काय मग विश्वाला कुठल्या 2 गोष्टी माहीत आहे. एक तर साउंड माहीत आहे. हां. आणि दुसरी शेप माहीत आहे. ओके. शेप कसा माहिती आहे? असं मी तुमच्यासमोर एका व्हाईट पेपरवरती जर एक ॲपलचा फक्त शेप ड्रॉ केला आणि हं. एक बनानाचा शेप ड्रॉ केला, तर तुम्ही ओळखू शकाल ना, हो. हे ॲपल आहे आणि हे बनाना आहे. करेक्ट. म्हणजे तेच सेम विश्वाला पण समजतं, की हां. या शेपचा अर्थ असा असतो आणि या शेपचा अर्थ हं. तसा असतो. तर विश्वाला 2 गोष्टी माहिती आहेत. एक म्हणजे साउंड आणि दुसरं म्हणजे शेप्स. ठीक आहे. तर आपण जे काही नाव आहे, त्या हं. नावामध्ये काय आहे, एक तर उच्चार तो म्हणजे हं. साउंड आहे. बरोबर? बरोबर. म्हणजे ते व्हायब्रेशन्स हां. युनिव्हर्सपर्यंत जातात. दुसरं आपण जेव्हा नाव लिहितो, तर हां. प्रत्येक लेटरला विशिष्ट शेप आहे, करेक्ट. आकार आहे. हां. म्हणजे ती व्हायब्रेशन युनिव्हर्सला कळते. हां. बरोबर? तर आता याच्या पाठीमागे जो सिद्धांत मांडलेला आहे, तो सगळ्यात मूलभूत सिद्धांत आहे किरोचा. किरो हा ओके. एक आयरिश ज्योतिष शास्त्रज्ञ होता.
तर त्याने प्रामुख्याने याच्यावरती जे इंग्लिश अल्फाबेट्स आहेत हं, ए टू झेडपर्यंत. हं. तर याच्यावरती अभ्यास करून त्याचा त्यांनी सिद्धांत मांडला. तर त्या सिद्धांताला असं म्हणतात अंकशास्त्रीय भाषेमध्ये कॅल्डियन न्यूमरोलॉजी. ओके, आता बरेच लोकं याचा उच्चार शॅल्डियन न्यूमरोलॉजी असं पण करतात. म्हणजे ओके. याच नावाने खरं तर जास्त प्रचलित आहे. हं, परंतु माझ्या गुरूंनी मला सांगितलं, की किरोचा सिद्धांत आहे त्याच्यामुळे ती कॅल्डियन न्यूमरोलॉजी आणि माझ्या ओके. कानावरती तसे संस्कार आहेत त्याच्यामुळे मी याला कॅल्डियन न्यूमरोलॉजी म्हणते. हं, ठीक आहे. तर तो काय म्हणतो, की जे इंग्लिशचे ए टू झेड लेटर्स आहेत, हं. त्या प्रत्येक लेटरला एक प्लॅनेट प्रोव्हाइडेड आहेत किंवा त्याने 9 प्लॅनेट आहेत, बरोबर? हां. पण घेताना त्यांनी 9 नंबरला घेतलेलं नाहीये. 8 नंबरमध्ये हे जे लेटर्स आहेत, यांचं विभाजन केलेलं आहे. ठीक ओके. आहे. आणि प्रत्येक नंबरला एक-एक प्लॅनेट अलाइन्ड असतो किंवा एका नंबरशी एक प्लॅनेट जोडलेला असतो किंवा त्याची ऊर्जा त्या ओके. नंबरमध्ये असते. ठीक आहे. तर आता 9 नंबरला त्याने का नाही घेतलेला आहे? तर कारण 9 नंबर जो आहे, 9 नंबरमध्ये तुम्ही दुसरा कुठलाही नंबर ॲड करा. हां, टोटल सेमच येते. उदाहरण दाखल हां, सांगते. 9 प्लस 5 केलं, टोटल येते 14. 14 येते. हां. मग आपण न्यूमरोलॉजीमध्ये नेहमी सिंगल डिजिटवरती कन्व्हर्ट करतो. हं, म्हणजे जे 2 अंक असतील तर त्यांची परत बेरीज करतो आणि हां. आपण सिंगल डिजिटमध्ये हं. त्याला आणतो. मग 1 प्लस 4 केलं तर परत 5 येते. 5 येतं. म्हणजेच 9 मध्ये 5 मिळाला तरी उत्तर 5च येतंय. तसा हां. कुठलाही अंक तुम्ही 9 नंबरमध्ये ॲड करा. त्याची जी बेरीज आहे ती त्या नंबर इतकीच येते. ओके. त्याच्यामुळे 9 नंबरला घेतलेलं नाही. हं. शिवाय जेव्हा हा सिद्धांत मांडला गेला तेव्हा शून्याचा शोध लागलेला नव्हता. ओके. त्याच्या आधी हा सिद्धांत मांडला गेलेला आहे. दुसरं असं 9 नंबरची जी ऊर्जा आहे, 9 नंबरचा जो प्लॅनेट आहे, हां. तो आहे मंगळ. तर मंगळची जी ऊर्जा आहे, तर ती अतिशय पॉवरफुल आहे. ओके. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती ऊर्जा पेलवणं किंवा ती ऊर्जा सांभाळणं कठीण असतं. त्याच्यामुळे जे कोणी 9 नंबरचा मुलांक किंवा भाग्यांक असेल किंवा कोणाचं नावही 9 नंबरवर असेल, तर हां. आम्ही त्यांना नेहमी ऊर्जेचं युटिलायझेशन करायला सांगतो वेगवेगळ्या ओके. पद्धतीनं. बॅलन्स करायचा सल्ला दिला जातो. ठीक आहे. तर परत यू.एस. शाल्डियनने जे 8 नंबरमध्ये कॅटेगरायझेशन केलेलं आहे हं. अल्फाबेट्सचं त्याच्यावरती. तर एक नंबर जो आहे, त्याच्यामध्ये जे लेटर्स येतात, तर ते आहे ए, आय, जे, क्यू आणि वाय. ओके. मग जर कोणाचं नाव ए किंवा आय कुठल्याही याच्यापैकी 5 पैकी कुठल्याही एका अक्षरावरून जर सुरू होत असेल, हां. तर त्या व्यक्तीवर प्रभाव असतो सूर्य या ग्रहाचा. ओके. फक्त अक्षरावरून पण आपल्याला सांगता येतं, की या व्यक्तीकडे या प्लॅनेटची ऊर्जा बऱ्यापैकी आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो प्लॅनेट आहे तो आहे चंद्र, हं, 2 नंबर. हं. ठीक आहे. तर 2 नंबरमध्ये जे लेटर्स येतात ते आहे बी, के आणि आर. त्याच्यामुळे ओके. बी जो आहे ते थोडेसे सेन्सिटिव्ह असतात लोकं. के जे आहे तो इमोशनचा नंबर आहे. ठीक आहे. आणि आर जो आहे तो थोडासा चंद्राचाच पण थोडासा निगेटिव्ह हं. नंबर लेटर मानलं जातं. थोडीशी यांची ओके. ऊर्जा फ्लक्च्युएट करत राहते. हं. ठीक आहे. तर या लेटर्सवरून आपल्याला ग्रहाचा कुठला प्रभाव आहे त्या व्यक्तीवर हे ओके. सांगता येतं. असंच मग पुढे जाऊन 3 नंबर, 4 नंबर, 3 नंबरमध्ये येतात सी, त्याच्यानंतर जी, एल आणि एस हे लेटर्स येतात. ठीक आहे. ओके. 4 नंबर जो आहे तो आहे 3 नंबर आहे गुरूचा. ठीक आहे. हं. 4 नंबर आहे राहूचा. 4 नंबरमध्ये डी, एम हे लेटर्स येतात आणि टी पण. ठीक आहे. ओके. तर ज्यांचं कोणाचं नावाचं पहिलं अक्षर हे डी असेल किंवा एम असेल किंवा टी असेल, तर त्यांच्यावरती राहूचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून ओके. येतो. तर हे शक्यतो सजेस्ट केलं जात नाही किंवा ऑलरेडी कोणाचं ठेवलेलंच असेल, हं, तर मग आपण त्यांना काही रेमेडीज सजेस्ट करतो किंवा वेगळं त्याच्यामध्ये नेम डिझायनिंग करून थोडीशी ही ऊर्जा जी आहे राहूची, ती हं. चेंज करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. ठीक आहे. मग या पद्धतीनं 5 नंबर आहे, 6 नंबर आहे. 5 मध्ये येतात ई, एन, एच आणि एक्स हे लेटर्स येतात. ओके. ठीक आहे. बुधचा अंक आहे 5. या लोकांवरती बुध या ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. 6 नंबर आहे हा शुक्रचा. हां. ठीक आहे. शुक्रचे लेटर्स आहेत यू, व्ही आणि डब्ल्यू. ओके. हे अक्षरांपासून ज्यांचं नाव सुरू होतं त्यांच्यावरती शुक्र या ग्रहाचा हं. बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतो. 7 नंबर आहे केतूचा. 7 नंबरमध्ये येतात लेटर्स ओ आणि झेड. ओके. आणि 8 नंबर आहे एफ आणि पी हा आहे शनीचा ओके. नंबर. तर या लेटर्सवरती ज्यांचं नाव आहे त्यांच्यावरती शनी या ग्रहाचा प्रभाव दिसून येतात.
मग जेव्हा आपण नेम, नंबर कॅल्क्युलेट करतो, हं. तेव्हा आपण लोकांना असं वाटतं, की आता माझं नाव मुग्धा आहे, म्हणजे याच्यामध्ये 6 लेटर्स आहेत, तर माझा नंबर 6 आहे. हां. पण हे कॅल्क्युलेशन असं नसतं. ओके. तर हा जो प्रत्येक लेटर आहे, त्या प्रत्येक लेटरचा नंबर कॅल्क्युलेट करून तो नेम नंबर निघतो. हं. जसं ओके. की एन नंबरची व्हायब्रेशन 4 आहे, यूची व्हायब्रेशन 6 आहे. हं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक लेटरच्या नंबरला कॅल्क्युलेट करून आपण नेम नंबर काढतो. मग ओके. जो फायनल तुमचा नेम नंबर निघतो, तो नेम नंबर तुमच्या मुलांक आणि भाग्यांक म्हणजे मुलांक म्हणजे काय? तुम्ही ज्या जन्मतारखेवरती हां. जन्म घेतलेला आहे, आता हे बऱ्याच लोकांना माहिती झालेलं आहे आणि भाग्यांक म्हणजे तुमचा टोटल जन्मतारखेची जेव्हा टोटल करून हां. जो लास्ट डिजिट तुमच्याकडे येतो, तो तुमचा असतो भाग्यकारक ग्रह. करेक्ट. तुमच्यावरती जास्त प्रभाव तुमच्या भाग्यांकाचा पडतो. ओके. जास्त आयुष्याच्या मोठ्या पिरियडपर्यंत, हं. ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्लॅनेट अतिशय महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीनं आपला जो नेम नंबर आहे, हा आपल्या मूलांक आणि भाग्यांक आणि एकूणच आपली जी कुंडली आहे, त्या हां. कुंडलीमध्ये बाकी इतर ग्रहांची जी काही प्लेसमेंट आहे, त्या प्लेसमेंटला बघून तो त्याच्याशी सिंक्रोनाइज करणं म्हणजेच नेम न्यूमरोलॉजी. आता प्रत्येकाचा ओके. तो खराबच असतो असं नाही. काहींचा ऑटोमॅटिक नेम नंबर चांगला असतो. जसं हं. की माझं ऑलरेडी नेम नंबर जो आहे तो 23 नाही 5 आलेला आहे. हा न्यूमरोलॉजीतला अतिशय बेस्ट नंबर मानलेला आहे. ओके. आणि जे टोटल नेम आहे ते पण 6 वरती येतं. पण माझ्याकडे ऑलरेडी 6 नंबरची एनर्जी आहे. हां. ठीक आहे. त्याच्यामुळे मी माझ्या आणि मला 7 नंबर मी ऑकल्ट फील्डमध्ये काम करते. तर 7 नंबरची एनर्जी माझ्यासाठी गरजेची होती. म्हणून मी माझ्या स्पेलिंगमध्ये बदल करून त्याला 7 नंबरवरती ओके. नेलेलं आहे. तर या प्रक्रियेला म्हणतात नेम न्यूमरोलॉजी. आणि याच्या पाठीमागे जो फॉलो केला जाणार किंवा वर्ल्ड वाईड हं. जो सिद्धांत बेसिकली फॉलो केला जातो तो हं. आहे किरोचा कॅल्डियन न्यूमरोलॉजी. याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 याचे मध्ये मेथड्स आहेत किंवा हं. सिद्धांत आहेत. दुसरा आहे पायथागोरसचा ग्रीक हां. शास्त्रज्ञ होता. पायथागोरियन न्यूमरोलॉजी असं त्याला म्हणतात. त्याने पण हा एक सिद्धांत मांडलेला आहे. पण त्याने 1 ते 9 पर्यंतचे जे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये नंबरचं ओके. कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्यांनी 9 नंबरला याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याची हां. थोडीशी पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे सगळे लोकं पायथागोरियनचा वापर नाही करत. शेप्सच्यासाठी किंवा कुठे कुठली एनर्जी अलाइन करायची हां. याच्यासाठी किंवा बॅक सीटर कुठला नंबर, कुठल्या प्लॅनेटची एनर्जी कार्यरत आहे. याचा थोडा डीपमध्ये जाऊन जर कोणाला कॅल्क्युलेशन करायचं असेल, तर तिथे त्या ठिकाणी आम्ही पायथागोरियनचा वापर करतो. मग बाकी ओके. कबाला आहे, चायनीज न्यूमरोलॉजी अशा बऱ्याच आहेत. पण मेन वर्ल्ड वाईड जी फॉलो केली जाणारी पद्धत आहे हां. किंवा जो सिद्धांत आहे, तो आहे किरोचा कॅल्डियन न्यूमरोलॉजीचा सिद्धांत. तर तुम्ही हे तर सांगितलं, की प्रत्येक नावातलं अक्षर हं, त्याची बेरीज केल्यानंतर ना आपल्याला हं, न्यूमरोलॉजिकल नंबर मिळतो. पण जसं आपला आत्ता विषय आहे, की एखादं अक्षर ॲड करणं किंवा हं, एखादं अक्षर कमी करणं हं. आणि मग तो नंबर मॅच करणं, याच्या मागचं जे लॉजिक आहे, एक्झॅक्टली काय तुम्ही त्यात शोधता? ॲड करायचंय का कमी करायचंय? ते जे लॉजिक आहे, ते एखादं एक्झाम्पल देऊन समजवलं तर जास्त बरं होईल. तर माझंच एक्झाम्पल घेऊन रिसेंटली मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हं. की माझा मुलांक म्हणजे आता ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे नंबर्स असतात. हं. फर्स्ट नेम ठीक आहे. म्हणजे तुमचं आता माझं फर्स्ट नेम मुग्धा आहे. ठीक हं. आहे. तर त्याचा नंबर येतो 23. आता हा कंपाउंड नंबर झाला 22. हा हा पण महत्त्वाचा असतो. म्हणजे ओके. कोणाला जर नाव आता YouTubeवर खूप सध्या असं असतं, की 5 नंबर खूप चांगला आहे, 6 नंबर खूप हो. चांगला आहे. सगळेजण 5 आणि 6 नंबरवरती नेम ॲक्टिव्हेट करायचा प्रयत्न करतात. हं. ठीक आहे. पण ते ॲक्टिव्हेट करताना एकतर तो तुम्हाला सुटेबल आहे का ते बघणं गरजेचं आहे. हां. म्हणजे तुम्ही जर राहू हा प्लॅनेट घेऊन बसलेले आहेत, म्हणजे 4 नंबर तुमचा मुलांक भाग्यांक जर असेल आणि हां. तुम्ही जर 5 नंबरची एनर्जी घेतली, तर तुम्ही लिटिगेशन, कोर्ट केसेस ओके. यासारखे योग तयार कराल लाईफमध्ये किंवा हं. असे कॉन्ट्रोव्हर्सीज होतील. तर सगळ्यांना म्हणजे हे कॉमन नाहीये, की हाच नंबर सगळ्यांसाठी सुटेबल हां. आहे किंवा 6 नंबर सगळ्यांसाठी बेस्ट आहे. तर 6 नंबर ऑब्व्हियसली चांगला आहे. 5 नंबर ऑब्व्हियसली बॅलन्स नंबर आहे. हां. पण ती एनर्जी प्रत्येकाला सुटेबल होईल असं नाही. ठीक आहे. ओके. आणि 5 नंबर जरी ॲक्टिव्हेट करायचा असेल कोणाला तरी, मग कोणी जर 14 नंबरची व्हॅल्यू घेतली, तर हं. 14ची टोटल केली तरी 5 येते. 5 येते. पण 14 हा इट इस नॉट अ गुड कंपाउंड ऑफ नंबर 5. हं. तुम्हाला लॉसेस होतील त्या ठिकाणी. ओके. हं. तर हे कंपाउंड पण महत्त्वाचं असतं. हे जेव्हा नंबर ठरवायचा असतो आणि 2 नंबर जसे म्हटले, की फर्स्ट नेम नंबर असतो आणि दुसऱ्याला म्हणतो आम्ही एन-एन म्हणजे हां. नेम नंबर, टोटल नेमचा नंबर. हां.
मग कधी-कधी आपण मिडल नेम काहीतरी लावतो किंवा कधी-कधी आपण फर्स्ट नेम आणि सरनेम आपलं हं. घेतलेलं असतं. मग या सगळ्याची पण टोटल केली जाते आणि तो ओके. नेम नंबर निघतो तुमचा टोटल नेम नंबर. तर ते हे दोन्ही पण नंबर तुमच्या कुंडलीशी मॅच होणारे असले पाहिजेत. ओके. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे 1 तारखेला, हं. ठीक आहे. म्हणजे या व्यक्तीवरती प्रभाव आहे सूर्य या सूर्याचं. प्लॅनेटचा, हां. ठीक आहे. आता सूर्याचा अँटी प्लॅनेट आहे शनी. कारण त्याच्यामागची स्टोरी आहे, की शनी देवांना सूर्याने आपला सूर्यपुत्रच होते शनी हं. देव, पण परंतु सूर्याने त्यांना आपला पुत्र मानण्यास नकार दिला. कारण सूर्य एकदम तेजस्वी आणि शनी महाराज हां. रंगाने काळे असल्यामुळे हां. त्यांनी आपला पुत्र मानण्यास नकार दिला. हां. त्याच्यामुळे मग शनी महाराज रुष्ट झाले आणि मग त्यांची कंपॅटिबिलिटी आहे आपसमध्ये हं. ती अँटी समजली जाते किंवा हे ओके. अँटी प्लॅनेट समजले जातात. मग 1 नंबरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही 8 नंबरला ॲक्टिव्हेट केलं म्हणजे नाव जर 8 नंबरवरती आणलं, हं. तर ती एनर्जी सूट नाही होणार. ओके. कोणाचा मूलांक किंवा भाग्यांक 3 आहे, ठीक आहे. 3 हा गुरुचा नंबर आहे. गुरु हं. हे देवतांचे गुरु हं. आणि 6 नंबर हा आहे शुक्राचार्यांचा. हे पण अँटी प्लॅनेट आहे. एक आहे दानवांचे गुरु, ठीक आहे. हां. मग 3 नंबरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर 6 नंबरचं लेटर घेतलं, हं. म्हणजे जसं की यू-व्ही-डब्ल्यू याच्यापासून या लेटरपासून जर तुम्ही नावाची सुरुवात घेतली, हां. तर ते सूट नाही होणार किंवा ओके. टोटल जरी तुम्ही फर्स्ट नेमची किंवा टोटल तुमचा नेम नंबर 6 वरती येत असेल, तर ही फ्रिक्वेन्सी मॅच नाही होणार. सतत हां. ती व्यक्ती कन्फ्युजनमध्ये राहणार, ठीक आहे? किंवा कामं त्या व्यक्तीची पाहिजे तशी होणार नाहीत. तर हां. अशा पद्धतीनं आपण अँटी नंबर, अँटी प्लॅनेट कुठले ॲक्टिव्हेट करत नाही. त्या व्यक्तीची पूर्ण कुंडली एनालिसिस करावी लागते. ओके. कुठल्या एनर्जीची गरज आहे, कुठल्या प्लॅनेटची गरज आहे. आता माझं तर मी तुम्हाला सांगितलं, की माझ्या कुंडलीमध्ये एक असा 7ची मला रिक्वायरमेंट एक दोष एकच माझी कुंडली तशी बऱ्यापैकी चांगली आहे. पण एकच चुकीचा एक दोष त्याच्यामध्ये योग तयार झालेला आहे. तर तो ब्रेक करण्यासाठी मी 7 नंबर ॲक्टिव्हेट केला आणि तो ॲक्टिव्हेट ओके. करताना मी दुसरा एक खूप चांगला योग पण फॉर्म केला आहे. बरं. तर अशा पद्धतीने 7 नंबर युजुअली हं. ॲक्टिव्हेट करण्याचा सल्ला दिला जात नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या फील्डमध्ये काम करत असाल किंवा त्या एनर्जीची तुम्हाला गरज आहे, तरच तो नंबर ओके. दिला जातो. ठीक आहे. तर हे सगळं कुंडली बेस्ड शास्त्र आहे. तर कुठलंही नाव जेव्हा तुम्हाला डिझाइन करायचंय किंवा कोणाचं नाव कुठल्या नंबरवरती न्यायचंय, हं. हे ठरवण्याआधी तुम्हाला त्या व्यक्तीची कुंडली एनालिसिस करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. त्याशिवाय ते ठरवलं जाऊ शकत नाही. ओके, ओके. म्हणजे अर्थात आता कुंडलीवरती परत विषय आलाच आहे येस. आणि तुम्ही नेम डिझाइन एक्सपर्ट आहात. अर्थात हं. नाव डिझाइन करणं. मग आपल्याकडे जी परंपरा आहे, की पत्रिकेनुसार एक इनिशियल नाव दिलं जातं आपल्याला आणि हं, त्याच्यावरून आपण नाव ठेवतो. मग ती जी गोष्ट आहे, ते नाव कसं काढलं जातं आणि हं. ते जे नाव ठेवण्याचं जे काही लॉजिक आहे, ते एक्झॅक्टली काय असलं पाहिजे? हां. हे खूप लोकं याच्याबद्दल कन्फ्यूज्ड असतात. हा प्रश्न तुम्ही विचारला ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपल्याकडे काय आहे आपण ज्योतिषशास्त्रानुसार हं. चंद्र राशी, मून साइन जे आहे हं. ते कन्सिडर करतो. ठीक आहे. मग मून साइन आणि जन्म नक्षत्र जे आहे, हं. त्या नक्षत्रावर आधारित आपण काही अक्षरं घेतो. ठीक आहे. हं. मग आणि मग ती अक्षरं मग प्रत्येक वेळी लोकांचा प्रश्न आहे, की जन्म अक्षरानुसार जी काढलेली हं. अक्षरे त्याच्यानुसार नाव ठेवायचं किंवा नाही ठेवायचं हां. याच्याबद्दल कन्फ्युजन असतं. तर हे ठरवताना पण अगेन हे सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला ते सुटेबल होईलच असं नाही. ओके. हे ठरवताना परत आपल्याला कुंडली बघायला लागते. जे जन्म अक्षर आलेलं आहे, हं. ते अक्षर जर कुंडलीशी मॅच होणारं असेल, जसं मी सांगितलं, की कोणाचा जन्मांक 3 आहे आणि कुंडलीनुसार आलेलं अक्षर जर डब्ल्यू असेल, तर मग ते मॅच नाही होणार ओके, ना. ओके. हां, मग त्यावेळी आपल्याला त्या अक्षरावरून नाव ठेवणं सजेस्ट केलं जात नाही. ते ठेवू शकत नाही आपण. मग आपण काय करतोय अशा वेळी मग आपण सन साइनला प्रेफरन्स देतो. सन साइन बरं. काय आहे तर युजुअली न्यूमरोलॉजीमध्ये सन साइनच प्रिफर सन साइनवर बेस्ड पूर्ण न्यूमरोलॉजी आहे. हं. तर सन साइन काय एखादी व्यक्ती महिन्याच्या कुठल्या महिन्यामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. हां. त्यानुसार सन साइन असते. तर सन साइन त्या स्पेसिफिक महिन्यामध्ये त्या तारखांमध्ये जन्म झाला जगातल्या कुठल्याही व्यक्तींची सनसाइन ही सेम असते. बरं. पण मून साइन ही बदलू शकते कारण ती नक्षत्र बेस्ड आहे. ओके. ठीक आहे. नक्षत्रावर आधारित असल्यामुळे मग आपण सन साइनचे लेटर्स हं. ला फॉलो करतो. मग सन साइनचं लेटर जर मॅच होणार असेल, तर मग आपण सन साइन किंवा सूर्य राशीचं जे काही अक्षर आहेत, त्या अक्षरावरून नाव ठेवण्याचा
सल्ला देतो. ओके. म्हणजे आणि सन हे साइन म्हणजे दिवसा जन्म झालेला मून नाही. तसं काय आहे का? नाही, नाही. ह्याच्यात दिवस आणि रात्रीचा संबंध आहे. चंद्र राशी म्हणजे जी ॲस्ट्रोलॉजिकल जे सायन्स आहे, जे हां, नक्षत्र बेस्ड ज्याला आपण म्हणतो मून साइन म्हणजे आपल्या राशी ज्या असतात, जे झोडिएक साइन असतात आपले हां, मेषपासून हां. मीनपर्यंत ज्या 12 राशी आहेत, ठीक आहे. त्या 12 राशी कशा ठरतात? तुम्ही कुठल्या जन्म नक्षत्रावरती जन्म घेतलेला आहे. ओके. हं. तुमचा जन्म कधी झालेला आहे, ठीक आहे. याच्यावरून तुमची राशी ठरते. राशीवरून तुमचा मग अक्षर निघतं, ठीक आहे. पण जन्मराशी ही ज्योतिषशास्त्राच्या वेगळ्या असतात आणि न्यूमरोलॉजिकल ज्या ओके. राशी येतात, ज्याला आपण सन झोडिएक साइन असं म्हणतो, ओके. ठीक आहे. ओके. तर त्या वेगळ्या निघतात, ठीक आहे. तर न्यूमरोलॉजी ही वर्ल्ड वाईड फॉलो केली जाते आणि ज्योतिषशास्त्र प्रामुख्याने भारतामध्येच हां. फॉलो केलं जातं, वापरलं जातं. त्याच्यामुळे भारतामध्ये पद्धत जी चंद्र राशी आहे किंवा मून साइन जे आहे हां. राशी बेस त्याला प्रेफरन्स देण्याची पद्धत जास्त आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण ज्योतिषांकडे जातो आणि हां. अक्षरच घेतो, करेक्ट. बरोबर? पण न्यूमरोलॉजिकली जेव्हा नेम डिझाइन आपण करत असतो, जे आता मी वैदिक न्यूमरोलॉजीचा अभ्यास करते किंवा प्रॅक्टिस करते. हं. त्याच्यामुळे मी चंद्र राशीला आधी प्राधान्य देते, ठीक आहे. ते जर मॅच होणारं नसेल, तर मग आपण सन साइन जे आहे, जे झोडियाक सन हं. साइन आहे न्यूमरोलॉजिकली, त्याचे अक्षरांमध्ये प्रयत्न करतो त्या अक्षरांनुसार नाव देण्याचा, ठीक ओके. आहे. हां. आणि ते पण मॅच होणारं नसेल, तर मग आपण मूलांक, भाग्यांक आणि तुमचा जो काही फ्रेंडली प्लॅनेट आहे हं. किंवा कुठल्या नेमवरती आपल्याला नेम न्यायचंय, तर त्यानुसार आपण अक्षर देतो आणि मग त्यानुसार आपण अक्षर देऊन त्यांना जे क्लायंट असतात, म्हणजे मी सांगते, की तुम्ही तुमच्या आवडीचे 4-5 नावं मला पाठवा. हां. त्याच्यातलं बेस्ट जे आहे, जे साउंड वाईज आणि ओके. ज्याची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित मॅच होते आहे न्यूमरोलॉजिकली, असं नाव मग आपण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे अर्थात पत्रिकेवरनं जे इनिशियल एक अक्षर मिळतं हं. त्याच्यावरनं ठेवायची गरज नाहीये. समजा काही ऑडियन्स असेल, त्यांना जर त्यांच्या मुलाचं नाव ठेवायचं असेल, त्यांना जी आवडतायत ती नावं तुम्हाला पाठवायची आणि जे साउंडला मॅच होईल ते तुम्ही प्रिफर करताय. हां. पण नाव आवडीची पाठवण्याचं म्हणजे स्वातंत्र्य मी देते, पण अक्षर जे आहे ते मी सुचवते त्यांना, की हे ओके. अक्षर ऑस्पिशियस आहे. हं. ऑस्पिशियस लेटर्स जे काय ते मी काढून देते, जे की नक्षत्राला मॅच होणारे असतील किंवा कुंडलीशी मॅच करणारे असतील. हं. तर अशा पद्धतीने आपण लेटर सिलेक्शन करतो. कारण फर्स्ट नेम जे आहे न्यूमरोलॉजीमध्ये त्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. हां. कारण ते जे आहे ते तुमचं पर्सनॅलिटीचा नंबर पण असतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची आपल्याला जन्मतारीख माहीत नाहीये, हं. तर त्या व्यक्तीच्या फक्त नावावरून किंवा नावाच्या पहिल्या लेटरवरून सुद्धा आपण त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीबद्दल ओके. खूप काही गोष्टी सांगू शकतो. ओके. इव्हन नावावरून आपण त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दलच्या किंवा गोष्टींबद्दल पण आपण त्यांना माहिती देऊ शकतो. त्याच्यामुळे नाव जे आहे ते तुमच्या साठी तुमच्या मूलांक आणि तुमच्या भाग्यांकासारखं काम करतं. त्याच्यामुळे ते ओके. खूप गरजेचं असतं आणि युजुअली जे आहे ते तुमच्या मूलांक आणि भाग्यांकाशी मॅच करणारं असावं. हा पहिला त्याच्यामधला प्रेफरन्स असतो. ओके, हं. ओके. जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की हं, नावावरनं कळतं पर्सनॅलिटी काय आहे हं, किंवा तो व्यक्ती आत्ता समजा अडचणीत असेल, तर का हं, अडचणीत आहे हे आपल्याला आयडेंटिफाय होतं नावावरनं. हं. ओके. सो मग असं 1-2 उदाहरण देऊ शकाल का जेणेकरून लोकं रिलेट करू शकतील त्यांना स्वतःला, की समजा त्यांचं नाव असेल ते आणि समजा त्यांनाही ते सिम्प्टम्स असतील, तर हं, ते हं, हं. रिलेट होईल. सो असे 2 नावं घेऊन जर तुम्ही एक्सप्लेन केलं, तर जास्त बरं होईल. तर जसं मी म्हटलं, की नावाचं पहिलं अक्षर तुमच्यासाठी तुमचा मूलांक हां. याच्याप्रमाणे काम करतं. आता परत माझं उदाहरण देते मी. माझं नक्षत्रानुसार जे लेटर आहे, तर ते हं, वेगळं आहे. हं, ठीक आहे. पण पूर्वीच्या काही लोकांना माहिती नव्हतं न्यूमरोलॉजी आणि या सगळ्या सायन्सेसचा तेवढा अभ्यास किंवा त्याची हं. तेवढी जाणीव जागृती नव्हती. तर माझं नाव ठेवलं गेलं एम अक्षरावरती. आता ओके. मी मघाशीच सांगितलं कॅल्डियन जो चार्ट मी हां. सांगितला, रीड केला. तर त्याच्यामध्ये एम अक्षर कोणाच्या अंडर येतं? राहूच्या अंडर येतं. ओके. ठीक आहे. तर राहू हा प्लॅनेट हा खूपच सडन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडवतो. ठीक आहे. ओके. हां. तर राहूचा प्लॅनेट असल्यामुळे लाईफमध्ये चढ-उतार, अचानक हं. ग्रोथ, अचानक डाउनफॉल या सगळ्या ओके. गोष्टी अनुभवायला येतात. तर माझ्या लाईफमध्ये पण या सगळ्या चढ-उतारांना मी सामोरी हं. गेलेली आहे. ठीक आहे. तर मग आता पहिलं अक्षर जसं मी म्हटलं, की तुमचा प्लॅनेट सांगतो. तसं तुमचं जर जी आहे, तर तुमच्यावरती गुरु या प्लॅनेटचा पण म्हणजे हां, तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी शिकायच्या. तुम्ही बघा म्हणजे रिलेट होतंय की नाही. तुमचं गणेश जे आहे, ठीक हां. आहे. अगेन आय थिंक तुमच्या नावाची पण टोटल 4 येते. ओके. कॅल्क्युलेट केलं तर. हं. ठीक आहे. तर
4 नंबर परत राहूचा नाही, त्याच्यामुळे राहूच्या कॅरेक्टरिस्टिक नंबर वाईज येतील. पण ओके. फर्स्ट लेटर थिअरी जी मी तुम्हाला आत्ता सांगत आहे, तर पहिलं लेटर हे जी आहे आणि हं. ते गुरुच्या अधिपत्याखाली येतं. म्हणजेच नवीन-नवीन गोष्टी सतत शिकत राहण्याचा हां, स्वभाव अशा व्यक्तींचा असतो किंवा गुरुचा प्रभाव असल्यामुळे अशा व्यक्ती कोणालाही सल्ला देताना चांगला सल्ला देतात किंवा हां. अ, असे ट्रेट्स गुरुचे त्यांच्यामध्ये दिसतात. यांना लोकांशी बोलायला किंवा कनेक्शन बनवायला आवडतं. हं. सोशल कनेक्शन बनवायला यांना आवडतं किंवा कम्युनिकेशन जे स्किल आहे यांच्याकडे असतं. जसं की आता तुम्हाला सगळे लोकं हां. पॉडकास्टमधनं बघतात. तर कम्युनिकेशन दिसून येतं. हं. ही गुरुची क्वालिटी आहे. बुधची पण आहे, पण गुरुमध्ये पण आहे. एक ज्ञानी स्वभाव असतो या हां. लोकांचा. हे चांगले काउन्सिलर असतात, हीलर्स असतात. कोणी दुःखी व्यक्ती यांच्याकडे गेलं तर हे चांगलं सांत्वना देतात. हं. तर अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या व्यक्तीमध्ये दिसून येतील. त्या व्यक्तीच्या ओके. फक्त फर्स्ट लेटरवरून. हां. हं. तर असं आपण नावावरून पण गोष्टींचं एनालिसिस करू शकतो. ठीक आहे. जी लेटर तुम्ही घेऊन अ, अ, आहात, तर मग थोडंसं फॅट वाढण्याची टेंडन्सी पण हं. दिसून येऊ शकते. ओके. लेटर इन द लाईफ. तर ओके. अशा पद्धतीनं या लेटरवरून पण तुम्ही पर्सनॅलिटीचं एनालिसिस करू शकता. पण मग अर्थात अगेन, हं, की समजा नाव एखाद्या मुलाचं, बारक्या मुलाचं ठेवायचं आपल्याला, आपण हं, असा हं, विचार करतोय. पण मग ते नाव ठेवताना जसं हं, आपल्याकडे परंपरा आहे, की आपल्याकडचीच नावं ठेवली जातात. हं, धर्म आहे, इथले इतर धर्मातली नावं आपल्याकडे ठेवली नाही जात. हं, हं, मग हं. या गोष्टींचा पण विचार याच्यामध्ये होतो का नाव ठेवताना? म्हणजे माझं पर्सनल मत आता ह्याच्यामध्ये मी सांगते. ठीक आहे. तर आपल्याकडे पूर्वी गणेश नाव आहे, हं, गणपतीचं नाव आहे. हं. पण जर आपण याच्यातल्या स्टोरींचं आपल्याला असं वाटतं, की देवाचं नाव छान आहे म्हणून हां, ठेवलं पाहिजे. करेक्ट. हां. पण याच्या पाठीमागचं जर स्टोरीज आपण थोड्याशा पौराणिक कथांकडे जर गेलो, तर हं. आपल्याला काय दिसतं, तर गणेश भगवानांना आपलं कलंक हां, करून घ्यावं लागलं होतं, हं. आपल्या स्वतःच्याच वडिलांकडनं. ठीक आहे. करेक्ट. त्याच्यामुळे वडिलांचा सपोर्ट तेवढा मिळाला नाही. हं. काही माहिती नसेल त्यांना, की गणेश हा त्यांचा पुत्रच आहे. हां, पण व्हॉट एव्हर त्यावेळी जी काही घटना घडली. हां. पण वडिलांकडनंच आपल्या मुलाचं शिरच्छेद झाला हं, आणि मग हत्तीचं फेस बसवलं गेलं. शंकर नाव ठेवलं जातं किंवा महादेव नाव असतं किंवा हां, शंकराच्या नावाशी सिमिलर नावं ठेवण्याची पद्धत आहे. हां. तर शंकर जर आपण रूप त्यांचं समोर आणलं, तर आपल्याला ते कसे दिसतात? बऱ्याचदा आपल्याला ते ध्यानस्थ दिसतात. हां. हं. ध्यान करताना आणि थोडंसं मग ज्या व्यक्तीला प्रपंच करायचा आहे, ज्या व्यक्तीला सांसारिक सुख सगळी भोगायची आहे, त्या व्यक्तीला जर तुम्ही शंकर किंवा शंकराचं नाव दिलं, तर थोडंसं ही जी सांसारिक सुखाची गोडी आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाईज करायला लागू शकतं. ओके. तर हा विचार मी करते म्हणजे आणि जेव्हा मला लोकं सांगतात, की आम्हाला आमची या देवावरती खूप श्रद्धा आहे. हां, हां, हां. मग तुम्ही विष्णूचं नाव ठेवा ना. विष्णू कसा आहे, की सगळ्या जगाचा पालन हां. करता आपण त्यांना ईश्वर मानतो. मग त्याच्याचं नाव घ्या. पण मग ही नावं जेव्हा तुम्ही अशा काही देवतांची घेता, तेव्हा ती नावं घेत असताना त्याच्या मागच्या ज्या पौराणिक कथा आहे, हां, हां. संदर्भ आहे, त्याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा माझ्याकडचे बाहेरचे क्लायंट्स असतात हं, परदेशातले, तर त्यांना त्यांच्या माझीच एक पार्टनर म्हणू शकतो माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये आहे. हं, तर त्यांना एक कंपनी फॉर्म करायची हं. होती. तर कंपनी फॉर्म करताना तिला काहीतरी एंजल शी रिलेटेड नाव हवं होतं. ठीक आहे. काहीतरी ओके, त्यांच्याकडचं पाहिजे होतं म्हणजे गॉडशी रिलेटेड. जिंको ओके. नाव एंजल जिंको असं ते कंपनीचं नाव आहे. हं, ठीक आहे. तर एंजल तिला पाहिजेच होतं. तर हं. मग ते मॅच करून आपण त्यांना दिलं. आता जेव्हा आपल्याला ओके. इंडियन करायचं असतं, तर तेव्हा आपण इंडियन जे हे आहे, नावं आहेत, त्याचा विचार करून नावं देतो आणि हं. जेव्हा बाहेरच्या क्लायंट्सला नावं द्यायची तेव्हा त्यांच्या सगळ्या कल्चरचा विचार करून आपण त्यांना नावं देतो. पण ते नावं देताना पण आपण मग बघतो, की त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आणि साउंड जे काही आहे ते चांगले असतील. जसं की एक उदाहरण देते. मी पुढे देणार होते, पण आता विषय निघाला आहे तर हं. सांगते. प्रिन्सेस डायनाचं तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रिन्स चार्ल्स आहेत, त्यांची जी पत्नी होती, हां, 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 हां. त्यांचं अकस्मित काय झालं माहीत नाही, म्हणजे सुसाईड केलं, की हं, कशी डेथ झाली माहिती आहे? अनसडन डेथ झालेली आहे. हं. ठीक आहे. तर हा जो साउंड आहे त्याच्यातला, हा चांगला मानलेला नाहीये. ओके, डी-आयचा जो साउंड आहे, तर त्यांची अचानक डेथ झाली. ते अजूनपर्यंत गूढ आहे. दिव्या भारती. ओके. हं. डी-आय अगेन डी-आयचा साउंड आहे. तर वरच्या अतिशय उंचावरून
मजल्यावरून पडून त्यांची डेथ झाली. परत गूढ आहे, की सुसाईड झालंय का खरंच ओके. हत्या झाली आहे, हं. गूढ राहतं. तर असे गूढ मृत्यू जे आहेत, तर असे पण तुमच्या नावामध्ये जर काही खराब साउंड्स आले, तर ओके. अशा गोष्टी पण घडण्याचा त्याच्यामध्ये म्हणजे दिसून आलेलं आहे, की केस स्टडीज झालेल्या आहेत आणि हं. केस स्टडीजमधून या गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे प्रोनॉलॉजी जे सायन्स आहे, हे त्याच्यानंतर न्यूमरोलॉजीच्या नंतर डेव्हलप झालेलं आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त नंबरचा विचार नाही करत, तर हं. त्याच्यासोबतच तुमच्या नावामध्ये जे काही साउंड व्हायब्रेशन्स आहेत, हां. त्याचा देखील विचार केला जातो आणि मग चांगलेच चांगले साउंड कसे नावामध्ये येतील आणि खराब साउंड येणार कसे आपल्याला त्यातनं काढता येतील किंवा बाजूला ठेवता येईल याचा ओके. विचार आपण नेम डिझाइन करताना करतो. ओके, ओके. म्हणजे अर्थात हे हं. इंटरेस्टिंग आहे, की साउंड हां. व्हायब्रेशन्स किंवा हं. साउंड आपण उच्चार करताना जो उच्चार येतोय त्यानुसार त्या व्यक्तीचं आयुष्य घडतं. सो हं. मग ह्याच्यातले कुठले साउंड बेस्ट आहेत आणि कुठले थोडे निगेटिव्ह आहेत हे सांगू शकलात तर बरं होईल. हां, तर आता निगेटिव्ह साउंडचं आता प्रोनॉलॉजी म्हणजे काय आधी थोडंसं हां. एक्सप्लेन करते. हे जे साउंडचं जे थिअरी आहे, हं, त्याला म्हणतात प्रोनॉलॉजी. ठीक आहे. हं, तर प्रत्येकाच्या नावामध्ये जेव्हा आपण नाव उच्चारतो, ते हं, उच्चारताना काही साउंड येतात आणि जेव्हा आपण नाव लिहितो, लिहिताना पण स्पेलिंगमध्ये काही लेटर्स येतात. जसं की आत्ता मी सांगत होते, की डी-आयचा साउंड आहे हं. किंवा डी-आय-एचा साउंड आहे. डी-आय-ए काय कशाचं स्पेलिंग रिप्रेझेंट करतं? डी-आय-ए डाय. डाय. बरोबर. सो जेव्हा तुम्ही तुमच्या नावामध्ये डी-आय-ए डायनाच्या नावामध्ये अगेन तेच होतं. डाय सुरुवातीलाच ओके. आणि शेवटी नाची साउंड पण अगेन निगेटिव्ह व्हायब्रेशन हां, देते. हां. मी नेहमी सांगते, की हा तुमच्या नावामध्ये नको आहे. कारण मग तुम्हाला सतत निगेटिव्ह व्हायब्रेशन येतात. तुमचं काम पहिल्या प्रयत्नात कधी बनतच नाही. तुम्हाला ओके. सतत नॉकिंग करत राहावं लागतं. म्हणजे जसं लहान मुलं चॉकलेटसाठी द्या ना, द्या ना हं, हं. करायला लागतं. तसंच तुम्हाला अपॉर्च्युनिटीसाठी नॉकिंग करत राहावं लागतं. ओके, कुठलीही गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्ये मिळण्यामध्ये अडचणी येतात. जर नाचा साउंड असेल तर, ठीक आहे. ओके. डायचा साउंड जसं मी सांगितलं, ठीक आहे. हं. तर हा साउंड नको आहे. अतिशय खराब साउंड मानला गेलेला आहे. डी-एच-आय गांधी सरनेम आहे. हं. ठीक आहे. आता उदाहरण बरेच सांगू शकते मी जी पॉप्युलर आहेत ते. इंदिरा गांधी, हं. असॅसिनेशन. महात्मा गांधी, असॅसिनेशन. हं. राजीव गांधी, असॅसिनेशन. हं. ठीक आहे. राहुल गांधी सतत फेऱ्यांमध्ये हां, विरोधकांच्या किंवा सतत टीकेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले हां. असतात. म्हणजे हे जे साउंड आहेत, तर तुमच्या एकतर असं अनसडन लाईफमध्ये तुमच्या काहीतरी गोष्टी घडण्याचे चान्सेस खूप हाय असतात हं. किंवा मग सतत तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये फिरत राहता मग. ओके. असे हे साउंड आहेत. अजून सांगता येतील शाहरुख खानचं उदाहरण देते मी. शाहरुख खानच्या नावामध्ये एस-एचचा साउंड आहे आणि हे स्वतः शाहरुख खाननी कबूल केलेलं आहे एका ओके. इंटरव्ह्यूमध्ये. शाहरुख खानच्या नावामध्ये सुरुवातीलाच एस-एच आहे आणि पूर्ण नाव जर बघितलं शाहरुख खान, हं. तर के-एच-के-एच, ख-ख हां. हा साउंड खूप रिपीट झाला. अर्थात एच जो लेटर आहे, तो खूप बॅलन्स म्हणजे सगळ्या लेटरपैकी सगळ्यात बॅलन्स्ड लेटर मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. परंतु तरीसुद्धा त्याची व्हायब्रेशन नावामध्ये इतकी जास्त वाढलेली आहे, की नेम नंबर 6 वर असून सुद्धा हं. शाहरुख खानने नेम चेंज केलं. नेम नंबर 7 घेतलेलं. तर शाहरुख खानचा ओके. मूलांक 2 आणि भाग्यांक 7. तर भाग्यांकाशी सिंक्रोनाइज करून नेम नंबर आता एस-आर-के शाहरुख खान लिहितोय, हां. बरोबर? करेक्ट. आणि त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितलं, की एस-एच ही जी व्हायब्रेशन आहे, तर मी माझ्या क्लायंटला माझ्याकडे पण बऱ्याच क्लायंटला मी हे विचारलेलं आणि हे प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे हं. हे तरच मी बोलते आहे, की एस-एच हा साउंड ज्या लोकांच्या नावामध्ये असतो त्यांना बॅक पेनचा इश्यू लाईफमध्ये कधी ना कधी येतो. ओके. आणि तो असा येतो, की शाहरुख खानने सांगितलं, की मी इतके त्याच्यावरती ट्रीटमेंट केले, पण काही परिणाम नाही झाला. मग शेवटी एका न्यूमरोलॉजिस्टने सांगितलं, की ही जी व्हायब्रेशन आहे, बॅक पेनचा इश्यू आहे, तो नेमच्या व्हायब्रेशनमधून येतो आहे. ठीक आहे. ओके. मग शाहरुख खानने त्याच्यानंतर जाऊन एस-आर-के ही व्हायब्रेशन घेतली ओके. आणि शाहरुख खानची नेमची व्हायब्रेशन जेव्हा बदलली, तेव्हा त्याचं बॅक पेन ऑटोमॅटिक कमी झालं ओके. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत सगळ्या त्याचे जे चित्रपट होते, हं. तर त्याच्यामध्ये त्याचे सगळे रोल चॉकलेट हिरोचे हां. असायचे. पण त्याच्यानंतर मग पठाण आहे, अजून जवान हां. वगैरे असे काही ॲक्शन मूव्हीज मग शाहरुख खानने दिलेले आहेत. तर असा हा जो साउंड आहे त्याचा परिणाम होतो.
मग आता ही साउंड तुमच्या नावाच्या सुरुवातीला येते आहे, हं. मध्ये येते, की शेवटी येते. याच्यावरून ओके. पण त्याचा जो प्रभाव आहे, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये किती पर्सेंट येणार आहे, हं. हे पण आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. तो व्हॅरी ओके. होतो. कुठे ती नावाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कुठे आली आहे, उच्चार कुठे आला आहे, हं. त्याच्यावरून त्याची फ्रिक्वेन्सी कमी-अधिक होऊ शकते. तर मग असे खराब साउंड अजून काही सांगायचे झाले तर एस-यू आहे. ओके. एस-यूचा साउंड चांगला नाही. सुशांत सिंग राजपूत हां, अगेन हां. खूप गाजलेलं हं. उदाहरण. मी बॉलिवूडची उदाहरण याच्यासाठी देते, लोकांना त्यांच्या रिलेट स्टोरीज करतील. माहिती हं. आहेत. ठीक आहे. माहीत नाही अजून पण गूढ आहे मृत्यूचं. कसं झालंय हं. माहीत नाही. सुसाईड झालंय की हत्या झाली आहे. ठीक आहे. तर नावामध्ये एस-यूचा साउंड, हं. एस-एचचा साउंड परत हां. आणि शेवटी अंतचा साउंड. हां. सुशांत. पूर्ण नावातच क्रोनॉलॉजिकली डिफेक्ट. परत त्याचा जो नेम नंबर आहे, तो पण आय थिंक 9 वरती येतो. तर 9 मी ओके. सांगितलं की 9ची व्हायब्रेशन खूप बॅलन्स हां. करावी लागते. ती सामान्य माणसाला झेपण्याच्या पलीकडची असते. एक तर हं. तिला मग बॅलन्स नाही केलं, तर ती अशा पद्धतीनं हेल्थ इश्यूवरती तरी ट्रिगर करते. ओके. नाहीतर मग हे अशा प्रकारच्या इन्सिडेन्सेस घडतात. तर एस-यूच्या लोकांना पण बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीजला सामोरं जावं लागतं किंवा हेल्थ इश्यू सतत त्यांच्या मागे चालू राहिल्याचं दिसून येतं. तर एस-यूचा साउंड पण चांगला नाही आहे. अजून डबल ओ खूप लोकांच्या नावामध्ये असतो डबल ओ जसं की पूजा आहे. हां, हं. हां. तर मी बघितलं असे की माझ्या रिसर्चमध्ये की यांना दातांशी रिलेटेड इश्यूज येतात किंवा ओके. अचानक डाउनफॉल येणं, हे यांच्या लाईफमध्ये घडतं. मॅनचा साउंड आहे जसं की मनीष आहे. हां, मनीषा आहे. तर मनीषा मॅन एकवेळ पुरुषाचं असेल मनीष तर ठीक आहे. तर हां. यांच्या काय मॅनचा साउंड आहे. त्याच्यामुळे खूप जबाबदाऱ्या येतात यांच्यावरती. हं. ओके. मग पुरुष असेल तर त्यांना तशाही जबाबदाऱ्या असतातच. पण हं. एखाद्या मुलीच्या नावामध्ये जर हे आलं, हं. तर मग तिच्यावरती पण जबाबदाऱ्या येतात. ओके. हं. असं बघण्यात आलं. तर हे सगळं जे आहे हे बऱ्याच केसेसला अभ्यास करून मग हे शेवटी निष्कर्ष काढलेले ओके. असतात. तर असे हे काही खराब साउंड आहेत, की जे नावामध्ये असायला नाही पाहिजेत. असे बरेच सांगता येतील, पण हे उदाहरणादाखल मी काही सांगितले. तर काही चांगले पण असतात. फक्त हं. सगळे वाईट असतात असं नाही. चांगल्या साउंडचा विचार केला तर एअरचा साउंड खूप चांगला आहे. ओके. हे या लोकांची अशी वाऱ्यासारखी कीर्ती पसरते. ओके. पटकन यांना प्रसिद्धी मिळते. एअरचा साउंड आहे. ठीक आहे. अरविंद केजरीवाल उदाहरण हां, द्यायचं हां. झालं तर. अचानक एक आंदोलन केलं, प्रसिद्ध झाले, हं. मुख्यमंत्री झाले. आणि अचानक तुम्ही मला विचारू शकता, की अचानक जे जेलवारी डाउनफॉल पण आला. झाली. तर हां. त्याचं रिझन त्यांचं नाव 4 वरती येतं. अरविंद केजरीवाल जे आहे, नावाची जी टोटल आहे ती 4 नंबर आहे. मग 4 नंबर जेव्हा अ, राहू मी म्हटलं ना, जेलवारी यांना घडण्याचे खूप हाय चान्सेस असतात. ओके. कॉन्ट्रोव्हर्सीजमध्ये फसण्याचे खूप हाय चान्सेस असतात. कोर्ट कचेरी यांच्यामागे बुध आणि राहूचं कंजंक्शन झालं, तर हं. कोर्ट कचेरी हमखास यांच्यामागे लागते. ठीक ओके. आहे. तर असा एअर नावामध्ये साउंड खूप चांगला आहे. पण तरीसुद्धा व्हायब्रेशन ते टोटल नंबरमध्ये गडबड असल्यामुळे परत या ओके. गोष्टी पण घडतात. एअरप्रमाणे अजून चांगले साउंड मग सी-एच हा साउंड चांगला आहे. यांना फॉरेन सपोर्ट चांगला मिळतो या ओके. साउंडच्या लोकांना. त्याच्यानंतर अजून साची जी व्हायब्रेशन आहे एस-ए ओके. ही पण चांगली मानली गेलेली आहे. खराब साउंडमध्ये अजून एक उदाहरण आपण देऊ शकतो, ते म्हणजे ऐश्वर्या रायचं. ॲशची साउंड आहे. हां, ॲश हां, म्हणजे हां, काय? हां. येस. राख. हां. तर या लोकांना 2 लाईफच्या 2 ठिकाणी थोडंसं फटका बसू शकतो. कशाला? फॅमिली किंवा करियर. यांचा दोन्हीपैकी कुठेतरी यांना कॉम्प्रोमाईज करायला लागतं. ओके. तर रेचा साउंड खूप चांगला आहे. ॲशचा साउंड खराब आहे, पण रेचा साउंड खूप चांगला आहे. रे म्हणजे काय? रे ऑफ होप. ओके. सूर्यकिरणा एक आशेचा किरण. ठीक आहे. हं. तर तुमच्या नावामध्ये रेचा साउंड असेल तर चांगलं आहे. तर ऐश्वर्या रायचं नाव जोपर्यंत ऐश्वर्या राय होतं, तोपर्यंत बॅलन्स होतं. हां. ॲशचा साउंड जरी असला. हं. पण जसं लग्न झालं आणि बच्चन नाव झालं, हां. तसं पण करियर गेलं आणि आपण हां, ऐकतो हां. मीडियामधून की थोडेसे हां. रिलेशनशिप इश्यूज पण आहेत. प्रॉब्लेम्स आहेत. हां. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रेमुळे थोडंसं बॅलन्स झालेलं होतं ऐश्वर्या हे नाव. हं. परंतु ऐश्वर्या ही व्हायब्रेशन आहेच आहे करेक्ट. खराब जसं मी तर त्या ठिकाणी मग परत प्रॉब्लेम क्रिएट झालेला आपल्याला ओह! दिसून येतो. हां. आपण आता बऱ्याचदा बघतो, की तुम्ही आता ऐश्वर्या राय किंवा शाहरुख हं. खानचं उदाहरण दिलंत.
पण ह्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये हे नेम न्यूमरॉलॉजीचा खूप जास्त प्रभाव आहे. हो. लोकं नावात करेक्शन करतात. मग त्यामागचं एक्झॅक्टली काय कारण आहे? तर ॲक्चुअली नेम न्यूमरोलॉजी जी पॉप्युलर झाली, ती बॉलिवूडमुळेच. हं. ओके. तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे याचे जे भारतामध्ये ज्यांनी ती प्रचलनामध्ये आणली, हं. तर ते जुमानी, हं. जुमाली फॅमिली, श्वेता श्वेता जुमानी, जुमानी. हां. संजय जुमानी, त्यांचे वडील. तर त्यांनी सुरुवातीला प्रयोग केले आणि हे चित्रपटांची नावं बदलली आणि ओके. चित्रपटांना अचानक खूप चांगलं यश मिळाल्याचं दिसून आलं. मग तिथून ती सुरुवात झाली. कारण एखादा चित्रपट जेव्हा बनतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे कोट्यवधींचा हो, फायनान्स लागलेला बरोबर. असतो. तर एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही ना प्रोड्युसर, डायरेक्टर. करेक्ट. तर ती एक त्याच्या पाठीमागची ती एक कारण आहे. पण याचे रिझल्ट पण खूप चित्रपटांमध्ये चांगले दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक ट्रेंड आलेला आहे बॉलिवूडमध्ये ओके. नाव कारण चित्रपटावरती जो कोणी ॲक्टर मेन भूमिकेमध्ये आहे, हं, त्या ॲक्टरच्या जे लकी नंबर्स आहेत, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही चित्रपटाचं नाव नेता, तेव्हा तो ओके. चित्रपट चांगला सक्सेस मिळवून देऊ शकतो. बरेच चित्रपटांचं आपल्याला उदाहरण दिलं जसं छावा आहे. हं. ओके. चित्रपटाचं नाव चेंज केलंय. तर राकेश रोशनचे जे सगळे चित्रपट आहेत, तुम्ही जर बघितलं तर के लेटरपासून सगळे स्टार्ट होतात. हां. तर आता के लेटर का घेतलंय, तर के जो मी केल्विन न्यूमरोलॉजी सांगताना सांगितलं, की के लेटरचा नंबर आहे 2. 2 म्हणजे ओके. काय? इमोशन. हं. तर पडद्यावरती काय सगळं चालू असतं? इमोशन्स दाखवायचे हां. असतात, बरोबर? करेक्ट. सगळा जे काही चाललेला असतो तो ड्रामाच असतो. हं. तर ते सगळे इमोशन्स दाखवायचे असतात व्यक्तीचे. हां. त्याच्यामुळे बॉलिवूडमध्ये काही नंबर्स असणं मस्ट आहे. तर हं. त्याच्यामध्ये 2 नंबर एक आहे, 6 नंबर एक आहे. तर 6 नंबर आहे शुक्र, ग्लॅमर. ओके. आणि 7 नंबर. 7 नंबर का? तर 7 नंबर केतूचा जरी असला तरी हं. तुम्हाला डीपमध्ये जाण्यासाठी. कारण जो काही ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस आहे, हं. त्यांना त्या भूमिकेमध्ये खोलपर्यंत जायचं असतं. अभ्यास करायचा असतो आणि मग ती भूमिका प्रेझेंट ओके, करायची असते. ओके. मग खूप ॲनालिसिस करायला लागतं त्यांना आणि खूप मेहनत पण घ्यावी लागते. तर हं. याच्यासाठी केतू पण गरजेचा आहे. तर हे 3 नंबर चित्रपटांसाठी गरजेचं आहे. तर या 3 नंबरची फ्रिक्वेन्सी चित्रपट बनवताना ओके. घ्यावी लागते आणि बरेचसे फिल्म स्टार्स जे आहेत ते त्यांचं नाव तरी 6 वरती हं. नेतील किंवा 2 शक्यतो थोडासा कमी जास्त व्हायब्रेशन्स हां. देणारा आहे. त्याच्यामुळे 2 जरी नाही घेतला तरी जे आजकाल डिझायनर बेबीची कन्सेप्ट आहे म्हणजे हं. जे बॉलिवूडमध्ये ॲक्टर आणि ॲक्ट्रेसेस त्यांच्या मुलांचा जन्माला घालताना डेट चॉईस करतात. म्हणजे माझ्याकडे पण ओके. लोकं बेबी प्लॅनिंग करून घेतात. त्याच्यामध्ये आपण काय करतो, की आपण ॲस्ट्रोलॉजिकली आणि न्यूमरोलॉजिकली बघून चांगलं नक्षत्र आणि चांगली डेट बघून त्यांना सजेस्ट करतो. म्हणजे सी सेक्शनच जर करायचं असं ओके. डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे, तर मग आपण त्यांना या डेटवरती मुलांचा जन्म होऊ द्या असं सजेस्ट करतो. मग मग चांगली कुंडलीवरती चांगला मुलांक आणि भाग्यांक घेऊन ते बाळ जन्म घेतं. मग ओके. बॉलिवूडमध्ये आजकाल तो ट्रेंड फारच आहे, की ते सगळेजणं मुलांना जन्म ला घालताना, की डिझायनर बेबी प्लॅनिंग करतात. मुलांची ओके. नावं पण ते त्या पद्धतीनं, की यांचं करियर फिल्म इंडस्ट्रीमध्येच चांगलं होण्यासाठी नावं पण त्या पद्धतीनं ते ओके. डिझाइन करून घेतात. आता एक अजून खूप गाजलेल्या सीरियल्स आहेत एकता कपूरच्या. हां. सगळ्या जर तुम्ही सीरियल बघितल्या, हां, हां. सगळ्या के पासून स्टार्ट आहेत. करेक्ट. के सीरीजच आहेत. हो. क्योंकि सास भी कभी बहू थी वगैरे हां. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लेटर नावाचं लेटर ओके. हे आणि नावाचं हे जे मी 3 नंबर सांगितले हे अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता ओके. शाहरुख खानचं नाव मुळातच 6 वर होतं. हां. तरी त्यांनी 7 नंबर घेतला. तर 7 नंबर बहुतेकांचा असा समज असतो, की चित्रपटांसाठी फक्त 2 आणि 6 हं, हेच 2 ग्लॅमरचे किंवा हेच 2 नंबर गरजेचे आहेत. हं. पण असं नाहीये. केतू पण तितकाच महत्त्वाचा रोल प्ले करतो. ओके. तर शाहरुख खानला ती एनर्जी सूट झाली. हं. याचं कारण त्याचा भाग्यांक 7 आहे. हं. ओके. तर अशा पद्धतीनं बॉलिवूडमध्ये हा सगळ्याचा विचार केला जातो. कोण ॲक्टर किंवा कुठली नायिका अ, अ, काम करते आहे हं. आणि परत चित्रपटचा विषय काय आहे, हे सगळं बघून चित्रपटांची नावं स्पेसिफिक लेटरवरती किंवा नंबरवरती नेली जातात. अजय देवगननी नावामध्ये अक्षर ॲड नाही केलंय, कमी केलंय. देवगन जे सरनेम आहे, हां. त्याच्यातला एक कमी केलेला आहे. ठीक आहे. ओके. आयुष्यमान खुरानानी नाव चेंज केलेलं आहे. तर छावा या चित्रपटामध्ये जो कवीचा रोल केलेला आहे, हां. विनीत कुमार. हं. याच्या आधी त्यांना काही कोणी फारसं पाहिलेलं
म्हणजे फारसे ते काही अ, प्रकाशझोतात नव्हते. हं. पण ही वॉज इन बॉलिवूड फॉर 10 टू 15 इयर्स ओके. स्ट्रगल चालू होता. पण नावामध्ये चेंज केलं आणि एक मोठा हिट त्यांना छावाच्या रूपानं मिळाला ओके. आणि खूप कौतुक पण झालं त्यांच्या रोलचं. त्यांनी काय तर चेंज केलं नावामध्ये? त्यांनी डबल आय केलेला आहे. डबल आय केलेला आहे. ओके. अर्थात सगळीकडे हे केलं जात नाही कारण एक कुठले लेटर्स रिपीट करायचे. हं. ओके. याच्या पाठीमागे पण थिअरी आहे. ओके. जसं की काही लेटर्स जे असतात ते कार्मिक असतात. हं. हं. तर कार्मिक म्हणजे काय तर ते लेटरला रिपीट केलं जातं. जसं की आर नंबर आहे. अ, जे राहूचे लेटर्स आहेत. एम आहे, डी आहे. त्यांना आपण रिपीट करत नाही. एनला पण शक्यतो ओके. रिपीट करत नाही कारण ती निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे. जे कार्मिक नंबर्सवरती जे लेटर्स येतात जसं की कार्मिक नंबर्स आहेत न्यूमरोलॉजीमध्ये 4. 13 नंबर, 14 नंबर, 16 नंबर आणि 19 नंबर. ठीक आहे. ओके. हे कार्मिक नंबर म्हणजे यांच्या लाईफमध्ये थोडासा कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना स्ट्रगल हं. करायला लागतो किंवा काही यांना त्रास होतो. त्याच्यामुळे या कार्मिक नंबरचे जे अल्फाबेट आहेत किंवा कार्मिक लेटर्स आहेत यांना आपण रिपीट करत नाही. आय जेव्हा आपण रिपीट करतो, तर आयची व्हॅल्यू आहे 1. ओके. प्लॅनेट आहे सूर्य. त्याच्यामुळे जेव्हा आपण आय रिपीट करतो, तेव्हा आयसाईटचा इश्यू येऊ शकतो. हं. ओके. त्याच्यामुळे असे काही नंबर किंवा काही प्लॅनेट जेव्हा आपण रिपीट करतो, तेव्हा ते करताना खूप केअरफुली करावं हं. लागतं. म्हणजे कुठे कुठलं अल्फाबेट आता पद्मावत जे नाव आहे, त्याच्यामध्ये पण एम नंतर डबल ए केलेला आहे. हं. हं. आता व्ही नंतर पण डबल ए करण्याचा स्कोप होता. हं. पद्मावत व्ही बरोबर. नंतर पण ए आहे, पण एम नंतर केलं. तर तिथे पण सायन्स वापरलं जातं, की कुठे कुठलं लेटर ॲड करताना तो ओके. विचार करावा लागतो. ठीक आहे. रिपीट जेव्हा काही लेटर आपण करतो, जसं की डबल ओ शक्यतो करत नाही. हां. डबल आय शक्यतो करू नये. तर हा विचार करावा लागतो. पण जसं तुम्ही आत्ता मला एक इंटरेस्टिंग तुम्हीच प्रश्न दिलाय, की हं, काही बॉलिवूडमधली जी लोकं आहेत, ते त्यांच्या बेबी प्लॅन करताना हं, काय म्हणतो आपण त्याला ॲस्ट्रोच्या हिशोबाने हं, प्लॅन करून सी सेक्शन करून डिलिव्हरी करवतात आणि मुलं हं, जन्माला येतात त्या टायमिंगला. पण मग आपण जसं म्हणतो, की व्यक्ती जन्माला ज्यावेळेस येतो, त्यावेळेस त्याचे हं, कर्म घेऊन तो येतो. हं, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी येतो. मग आपण जर असं करतोय, तर मग हं. आपण कर्म जे घेऊन आलाय त्याला डिस्टर्ब करतोय असं नाही वाटत का? सी तुमची कुंडली बनते, ती चांगली बनते. म्हणजे हं. काय मूलांक आणि भाग्यांक चांगलं येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां. कर्म तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मानुसार फेडायचंच आहे, ठीक हं. आहे. पण सगळ्यांचंच असं होत नाही. म्हणजे माझ्याकडे क्लायंट येतात, तर त्यांना मी डेट काढून देते. पण अचानक आधीच डिलिव्हरी होऊन जाते. ओके. म्हणजे हे तुम्ही कितीही ठरवलं, या दिवशी सिझेरियन करायचंय. हं. तर एक क्लायंट होते, तर त्यांनी त्यांच्या बेबीसाठी प्लॅनिंग करून घेतलेलं. एका हां. मुलीच्या नावामध्ये म्हणजे नाव ठेवताना त्यांनी 2 वर्ष वेट केलं. बरं. न्यूमरोलॉजिकली चांगलं नाव ठेवण्यासाठी. म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवर एकदा आलं, की मग बदलणं अवघड असतं. हो. मग ते पुढे कॅरी होतं. सो त्यांनी पहिल्या मुलीच्या वेळी खूप वेळ घेतला आणि मग नंतर सेकंड बेबीच्या वेळी अचानक त्यांची डिलिव्हरी होऊन गेली, तारीख काढलेली असताना पण. ओके. तर सगळंच आपण जरी काढलं, तरी सगळंच प्रत्येक वेळी आपल्या हातामध्ये नसतं. ते प्रारब्ध तुमचं कुठे ना हं. कुठे येतच. आणि मग जरी खूप चांगल्या ह्याच्यावरती जरी तुम्ही चांगली डेट काढली आणि नाव पण चांगलं दिलं, तरी कुठेतरी मग लाईफमध्ये अशा घटना घडतात किंवा आता बिहेवियरल पॅटर्न हा ग्रहांनुसार ठरतो. पण तरीसुद्धा तुमच्या दशा अंतर्दशा तुमच्या हातामध्ये नाही. हां. सगळ्या प्लॅनेटच्या दशा येणारच आहे. शनीची दशा आली, तुमचे कर्म तुम्हाला फेडावे लागणार आहेत. हां. हं. शनीची दशा त्यासाठीच असते. शनीची 7.5 जी म्हणतात, हां. ती तुमचे पूर्वजन्माचे आणि या जन्माचे जे काही कर्म असतील, खराब असतील तर. तर त्याच्या धडे घेण्यासाठीच ती 7.5 असते. ओके. म्हणून काही लोकांना खूप त्रास होतो 7.5 तर ते सगळं पूर्वकर्माचं असतं. मग ते सगळं फेडतोच आपण. ओके, हं. ओके. पण ओव्हरऑल बाकी कुंडली मग बॅलन्स होते. ओके. हं. म्हणजे तसं तुमचं म्हणणं आहे, की भले सगळं आपण करून सगळं अप टू डेट केलंय. हं. नाव म्हणा किंवा नंबर ॲड झालेत, करेक्ट झाले. पण अगेन कर्म जे करायचे ते त्यांच्या हातातच आहेत. हां, म्हणजे प्लॅनेट जो येईल, तो त्यावेळी त्याच्या त्याच्या दशेप्रमाणे रिझल्ट देणारच आहे. हां. हं. मग शनीची जर 7.5 आली, तर त्या 7.5 मध्ये प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण करावा लागतो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तुम्ही कुठल्याही कितीही चांगल्या कुंडलीमध्ये
जन्म तुमचा घेतलेला असेल, कितीही तुमची हं. कुंडली चांगली असेल, तरीसुद्धा शनीची 7.5 ही अशी गोष्ट आहे, की तिथे तुम्हाला तुमची सगळी कर्म फेडावीच लागतात. ओके, आणि शक्यतो तुमची कर्म चांगली असल्याशिवाय तुम्ही चांगल्या याच्यावरती जन्म होतच नाही. तेच ओके. सोल त्या तारखेवरती जन्म घेतात, ज्यांचे मागचे कर्म चांगले आहेत. आता लोकांना रिलेट करण्यासाठी तुमच्याकडे जे येणारे क्लायंट आहेत, हं, जरा त्यांच्याविषयी सांगा. काही हं. स्टोरीज असतील, की बाबा त्यांच्याकडे ऑलरेडी एक वेगळं नाव होतं. तुम्ही एखादं इनिशियल ॲड करायला लावलं किंवा कमी करायला लावलं आणि मग त्यांच्या आयुष्यात काय चेंजेस झाले? माझे क्लायंट होते. त्यांचं पण नाव गणेश. तर गणेश हे जे नाव आहे, त्याची जी टोटल येते, ती येते टोटल 22 म्हणजे ओके. नेम नंबर येतो 4 वरती. हं, ठीक आहे. आणि जसे म्हटले 4 वरती शक्यतो नाव असू नये. हं. थोडंसं ही जी एनर्जी आहे ती खूप अनप्रेडिक्टेबल आहे. 4 ची एनर्जी राहूची असल्यामुळे. ठीक आहे. ओके. अचानक पैसे देऊ शकते, पण अचानक काही अनफॉर्च्युनेट गोष्टी पण येऊ शकतात. हं, तर ती व्यक्ती करत होती बिझनेस. हं. तर बिझनेसमध्ये यश जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला प्रामुख्याने 2 नंबर अतिशय गरजेचे असतात. एक ओके. आहे नंबर 1 हां. सूर्याचा आणि दुसरा आहे बुधचा हं, 5. हं. हं. तर त्या व्यक्तीच्या चार्टमध्ये हे नंबर मिसिंग होते. ठीक आहे. ओके. मग आम्ही काय केलं, मग बिझनेस करत होते, पण यश मिळत नव्हतं. प्रयत्न चालू होते. फायनान्शियल सक्सेस काही येतच नव्हतं. ठीक हं. आहे. बिझनेसमध्ये निर्णय चुकतच होते. मग आम्ही त्यांची जी नावाची फ्रिक्वेन्सी आहे ती 22 वरून 23 वर नेली. नाव आलं 5 वरती. 5 नंबर त्यांना बिझनेससाठी उपयोगाचा पण होता आणि त्यांच्यासाठी लकी पण होता. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे नेमची फ्रिक्वेन्सी आम्ही चेंज केली आणि त्यांचं बरंच जे काही फायनान्शियल जे काही बिझनेसेसमधले लॉसेस होते किंवा जे काही अपयश सतत येत होतं, हं. त्याच्यातून ते बाहेर आले आणि नंतर ओके. बिझनेसमध्ये त्यांना त्याच्यानंतरच स्टॅबिलिटी मिळाली. ओके. मग एक्झॅक्टली हे काय कुठलं इनिशियल कुठे ॲड केलं? ग नंतर आपण डबल ए केला. जी डबल ओके. ए एन ई कारण आपल्याला एकच नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा होता. 22 वरून ओके. 23 वरच न्यायची होती. ठीक आहे. तर आपण तिथे डबल ए केला आणि मग ते नाव आपण नेलं 5 नंबरवरती. 23चा 5 हा सगळ्यात चांगला मानलेला आहे आणि परत मी ओके. सांगते, की 14चा 5 तितका चांगला नाही आहे. पण 23चा 5 हा तुम्हाला खूप चांगलं फायनान्शियल सक्सेस देऊ शकतो. तर ओके. असं त्यांना त्याचा अनुभव पण आला. ओके. पण हं. मग अगेन ते ए स्टार्टिंगलाच का ॲड केलं? शेवटी आपण नव्हतं करू शकत? एस-एच-ए. हां. एस-एचची व्हायब्रेशन मी आधीच सांगितली, की साउंड चांगला नाहीये एस-एच. ओके. मग आपल्याला तो साउंड ऑलरेडी खराब आहे, तर त्याच्यात आपण वाढ केली, तर मग जसं मी म्हटले, की बॅक पेनचा इश्यू येऊ शकतो. तर मग तो ओके. असेलच, तर मग तो वाढण्याची वाढण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. ओके. त्याच्यामुळे आपण तो पाठीमागे ए आहे तो ॲड नाही केलेला. ओके. ओके. आणि ह्याच्यामध्ये ग्रीडिंग करतो आपण हं, नावाचं. म्हणजे जे लेटर्स असतात त्याची ग्रीडिंग करून हे कुठलं लेटर कुठे ॲड करायचं हे हां. ठरवावं लागतं. त्याची एक पूर्ण प्रोसेस आहे. ओके. नेम डिझायनिंग. अजून एक माझी क्लायंट होती ती यूकेची क्लायंट हं. आहे. तर तिचं मूलांक की भाग्यांक 9 होता. ठीक आहे. आणि तिचं नाव पण 9 वरती होतं. बरं. तर 9चं मी आधीच सांगितलं की हं, एनर्जी खूप हाय असते हं, आणि तिची नुकतीच सुरू झाली होती दशा मंगळची. हं. तर मी तिला सांगितलं ऑलरेडी 9ची डबल एनर्जी आहे. हां. हं. त्याच्यामध्ये आता दशा पण 9ची म्हणजे मंगळची दशा 9 वर्ष चालणार. हं. मग 9 वर्ष इतक्या हाय फ्रिक्वेन्सीवरती एखादी व्यक्ती कशी सस्टेन करणार? करेक्ट. मग जेव्हा मंगळची एनर्जी खूप हाय होते, तेव्हा ब्लड लॉसेस देते. ओके. अपघातांची शक्यता असते. ठीक आहे. मग तिला आम्ही सांगितलं आणि तिचं नाव मग आम्ही चेंज केलं आणि हं. 9ची जी एनर्जी आहे, तिला पण बाकीच्या इतर रेमेडीजने बॅलन्स केलं. ओके. आणि मग आता योग तर इतका पॉवरफुल बनलेला आहे, इतकी हाय एनर्जी हां. असल्यामुळे. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट तर झाला तिचा. हं. पण थोडक्यात स्कूटरवरनं पडली आणि थोडक्यात म्हणजे खरचटलं. थोडासा ब्लड लॉस झाला, पण फार गंभीर दुखापत अशी काही झाली नाही. ओके. तर असंही होतं जेव्हा तुम्ही एनर्जीजला बॅलन्स करता आणि ते तुम्ही नावानी पण करू शकता. हां. बरेच वेज आहेत. नावानी बॅलन्स करता. तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये ज्या काही घटना अशा घडणाऱ्या असतात, हं. त्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये तुम्ही रोखू शकता. ओके. माझे क्लायंट होते त्यांच्या मोबाईल नंबरमध्ये एक विचित्र कॉम्बिनेशन होतं. त्यांना हं. मी सांगितलं, की तुमच्याकडनं म्हणजे तुमच्यावरती आरोप होऊ शकतो, की फायनान्शियल फ्रॉडचा. 3च दिवसात त्यांचा मला फोन आला. म्हणजे त्यांना वेळही मिळाला नाही, की तो नंबर ते चेंज करतील. तर त्यांचा मला 2-3 दिवसातच फोन आला, की मॅडम म्हणजे ते काहीतरी पॉलिसीज बनवतात त्याचं काम करत होते. त्यांचं ओके. इंटेन्शन काहीच नव्हतं. पण ज्या व्यक्तीची पॉलिसी त्यांनी बनवली त्या व्यक्तीने पूर्ण माहिती दिली नाही. पण आरोप यांच्यावरती झाला ओके. आणि त्याचा रिझल्ट त्यांना आला. मग त्यानंतर काय त्यांनी नंबर मोबाईल कुठला आहे? मोबाईल नंबरमध्ये काय प्रॉब्लेम होता?
मोबाईल नंबरमध्ये 555 जो आहे, आता 5 सगळेजण सांगत असतात, की 5 खूप चांगला आहे, 5 खूप चांगला आहे. पण कुठलाही नंबर तेव्हाच चांगला असतो, जेव्हा तो बॅलन्स असतो. तर बॅलन्स ओके. नंबर कसा असतो, की जोपर्यंत सिंगल असतो, डबल असलं तर त्यातल्या त्यात थोडासा आहे. पण जेव्हा एखाद्या नंबरची फ्रिक्वेन्सी 2 पेक्षा जास्त 3, 4 अशा ओके. पटींमध्ये जाते, हं. तेव्हा मग त्या प्लॅनेटची जी एनर्जी आहे, ती इम्बॅलन्स होते. ओके. हाय फ्रिक्वेन्सी होते. ओके. मग तिथे प्रॉब्लेम येतो. ओके. तर ओके. 5 नंबर हा फायनान्स आहे, तर तो सिंगल असेल तर चांगला आहे. डबल ओह! असेल तर थोडासा घातक आहे. ट्रिपल असेल तर आणखी घातक आहे. ओके. डबल असेल तर तुमच्यावरती तुमच्यासोबत कोणीतरी फ्रॉड करेल आणि ट्रिपल झाला तर तुम्ही कोणासोबत तरी फ्रॉड कराल. ओके. तर असं आहे ते. तर अशा पद्धतीने आपल्याला नंबर्सवरनं पण कुठली व्यक्ती आपल्यासोबत फ्रॉड करू शकते किंवा कुठल्या व्यक्तीसोबत फ्रॉड होऊ शकतो. ओके. हे पण आपल्याला न्यूमरोलॉजी थ्रू कळू शकतं. सो आता तुम्ही सांगितलं, की बॉलिवूडमध्ये हे कसं प्रचलित झालेलं आहे. हं. तसं आता बिझनेसमध्ये पण लोकं नाव चेंज करताना या पद्धतीचा वापर करतायत आणि नाव चेंज करून घेतायत. सो तिकडे काय लॉजिक आहे? सेम बिझनेसमध्ये जो ओनर आहे, हं, त्याच्या फ्रिक्वेन्सीशी तो जो काही बिझनेस करतो आहे, ती मॅच झाली पाहिजे. जर पार्टनरशिपमध्ये बिझनेसेस हं, आहेत, तर 2 पार्टनर्सची फ्रिक्वेन्सी आपापसात मॅच झाली पाहिजे. एक पार्टनर आहे जो ज्याचा रूलिंग प्लॅनेट आहे सूर्य हं. आणि एक पार्टनर आहे ज्याचा रूलिंग प्लॅनेट आहे शनी. त्यांचं आपसातच नाही पटलं, तर बिझनेस कसा चालणार? ओके. तर जेव्हा तुम्ही बिझनेस नेम डिझाइन करा, तेव्हा तुम्ही पार्टनरची कंपॅटिबिलिटी चेक हं, करता आणि मग जो बिझनेस आहे, बिझनेसचा टाइप काय आहे? हं. 5 तत्वांमध्ये बिझनेसला आपण कॅटेगराईज करतो, जे पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि हां, आकाश. ठीक आहे. तर सगळे बिझनेस या 5 तत्वांच्या अंडर येतात. ठीक आहे. बरोबर. जसा मातीशी रिलेटेड कुठला बिझनेस असेल, खाणकाम असेल, हां. तो येतो पृथ्वी तत्वाच्या अंडर. लिक्विडचा बिझनेस आहे, तो येतो जलतत्वाच्या अंडर. हं. ठीक आहे. मग या तत्वांनुसार आपण त्या बिझनेसचा नंबर डिसाईड करतो. ठीक आहे. ओके. आणि मग तो बिझनेस परत कन्झ्युमर सेंट्रिक आहे का सेल्फ सेंट्रिक आहे, ते पण आहे. त्याची रेंज काय आहे? मग एखादं प्रॉडक्ट आहे फॉर एक्झाम्पल तर ते कॉमन मिडल क्लासच्या लोकांसाठी आहे. iPhone आहे. हं. काय आली? Mercedes आहे. प्रीमियर कॅटेगरी आली. करेक्ट. बरोबर? हो. मग ते जे प्रॉडक्ट आहे किंवा तो बिझनेस आहे त्याची कॅटेगरी कोणती आहे? त्यानुसार त्या बिझनेसचं नेम डिझाइन केलं जातं. ओके. आणि बिझनेसच्या नेममध्ये बिझनेसच्या नावाइतकंच महत्त्व त्याच्या लोगोला आहे. हं, बरं. हं. तर लोगो का इम्पॅक्ट करतो? कारण आपल्यासमोर Apple आहे. तर आपल्याला काय दिसतं आधी? त्याचं ते हां, अर्धं अर्ध खाल्लेलं. अ, सफरचंद दिसतं, बरोबर? करेक्ट. त्याच्यामुळे बिझनेसचा McDonald's कुठेही दिसला लोगो, की आपल्याला करेक्ट. कळतं. आपण नाव बघतो का वाचतो का नाही? नाही. लहान मुलगा आहे ज्याला अजून वाचता लिहिता येत हं. नाही. त्याला सुद्धा कळतं, की हे McDonald's आहे. करेक्ट. हे KFC आहे. जे काही मोठमोठे ब्रँड आहेत. तर हां, ते ब्रँड कसे सक्सेसफुल होतात, तर ते होतात त्यांच्या लोगोमुळे. हां. तर मग जेव्हा आता नाव कंपनीचं एस्टॅब्लिश झालंय, त्याचं बरंच रजिस्ट्रेशन वगैरे ही हं. प्रोसेस चेंज करणं काही शक्य नसतं. हां. मग कंपनीजच्या वेळी आपण काय करतो, आपण लोगोमध्ये चेंजेस करतो. ओके. Starbucksचा लोगो पूर्वी वेगळा होता, चेंज झाला. हं, McDonald'sचा लोगो बऱ्याच वेळा चेंज झालेला आहे. हं. ठीक आहे. मग आपण लोगोमध्ये चेंजेस करून ती लोगोमधनं ती फ्रिक्वेन्सी जी आपल्याला गरजेची आहे, ती हां. फ्रिक्वेन्सी देण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर लोगो डिझायनिंग हा परत वेगळा टॉपिक आहे. हां. तो न्यूमरोलॉजीच्या अंडर येत नाही, हा वेगळा आहे. पण बिझनेसचा तुम्ही विचारलंच आहे म्हणून सांगते. बिझनेस नेम डिझायनिंगमध्ये बरेच फॅक्टर्स येतात. जसं न्यूमरोलॉजी येते, ग्राफोलॉजी येते, कलर थेरपी येते आणि परत लोगो डिझायनिंग येतं. ओके. आणि एक-एक लोगो डिझायनिंगचे लोकं 5-5 लाख चार्ज हो. करतात आणि कंपन्याच ते देतात पण कारण देतात. हां. त्याचा खरंच तेवढा इम्पॅक्ट येतो. ओके. तर हां. बिझनेससाठी थोड्या वेगळ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला काम करावं लागतं. पण जसं आत्ता आपण बोलतो, की नावात एखादं इनिशियल ॲड करायचं का कमी करायचं आहे. हं, आता समजा आता Googleवरती किंवा YouTubeवरती खूप सारे व्हिडिओज आहेत हं. आणि लोकांनी तिथे बघून समजा एखादं नाव इनिशियल ॲड केलं किंवा कमी केलं, तर तो इम्पॅक्ट होतो का? Googleवरती बघून Googleला तुम्हाला मी आता सांगते, की नेम न्यूमरोलॉजी जी आहे, हं. ही एखाद्या नावामध्ये आपल्याला फक्त वाटतं, की काय त्याच्यात एक ए तर ॲड केलंय, हां. ह्याच्यामध्ये काय एक ए तर कमी केलेला आहे. हं. बऱ्याचदा लोकं काय करतात म्हणजे खूप सारे लोकं तर फक्त नंबरची व्हायब्रेशन 5 नंबर आणायचा, मग काही करून नंबर फक्त 5 आणणं हां. त्याच्याशी एवढाच प्रयत्न करतात. पण ह्याच्यामध्ये 12 वेगवेगळ्या स्टेप्स फॉलो केले जातात, जेव्हा कुठलंही नाव
एक अल्फाबेट, एक लेटर जरी ॲड करायचं असलं, तरीसुद्धा 12 स्टेप्स वेगवेगळ्या फॉलो केल्या जातात. त्या ओके. स्टेप्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर जर बाळाचं नाव ठेवायचं असेल, तर जसं आपण सुरुवातीला चर्चा केली, की मून साइन, सन हां. साइननुसार आधी आपण अक्षर डिसाईड करतो. ते अक्षर डिसाईड झाल्यानंतर मग आपल्याला त्याचं मूलांक, भाग्यांक काढायला म्हणजे कुंडली बनवणं इथपासून सुरुवात होते हां. पहिली. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे क्लायंट माझ्याकडे येतात आणि सांगतात, की "मॅडम याच्यामध्ये आता आम्हाला असं-असं नाव आहे आणि आता आम्ही याच्यामध्ये एक ॲड करू का? किंवा एक ॲड जास्ती केलेला आहे आम्ही, तर मग आता एक कमी करू का?" हं. तर ते असं एका मिनिटात सांगण्यासारखं काम नाही. त्याच्यामध्ये एक नाव डिझाइन करायला मिनिमम जर कुंडली चांगली असेल, म्हणजे कुठलेच कार्मिक दोष हं. नसतील, कुंडली चांगली असेल, तर 3 तास मिनिमम एक नाव डिझाइन करायला लागतं. हं. ओके. आणि जर कुंडलीमध्ये खूपच दोष असतील, बाधित कुंडली असतील, बाधित कुंडली म्हणजे काय आपल्याला माहिती की कालसर्पदोष आहे, हं. पितृदोष आहे कुंडलीमध्ये. त्याच्यानंतर मंगळ दोष आहे. तर असे सगळे दोषांसहित जर कुंडली असेल, तर असं नाव डिझाइन करणं तर अतिशय कठीण असतं. कारण मुळात ओके. त्या व्यक्तीची कार्मिक बंधनच इतके स्ट्राँग हं. असतात, की त्या व्यक्तीचं नाव पण तितकंच कॉम्प्लिकेटेड होणं येतं. ओके. मग कधी-कधी 8-8 दिवस एका नावावरती काम करावं लागतं. ओह! मग ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करण्यामध्ये मग जसं मी म्हटलं, की आपण नाव डिझाइन करताना मूलांक, भाग्यांक याच्याशी हं. मॅच होणारं नाव बघतो आणि कुंडलीमध्ये जर काही खराब दोष असतील, तर ते ब्रेक करण्यासाठी पण आपण नावाला त्या पद्धतीचा नंबर देतो. हं. ओके. जसं मी सुरुवातीला सांगितलं, माझ्या नावामध्ये एक दोष होता, तर तो काढण्यासाठी मी 7 नंबर ॲक्टिव्हेट केला. हां. पण तो ॲक्टिव्हेट करताना मी माझ्या नावामध्ये अल्ट्रा लक्झुरी योग पण ॲक्टिव्हेट केला. म्हणजे ओके. काही चांगले योग आपण ॲक्टिव्हेट पण करतो आणि काही खराब दोष असतील, तर त्यांना पण आपल्याला नंबरनी काढता हं. येतं. आणि इव्हन आम्ही जेव्हा नाव डिझाइन करतो, तर आम्ही नावामध्ये एखाद्याच्या कुंडलीत राजयोग असो नसो, हं. नावातनं पण तो क्रिएट करता येतो. सगळ्यांच्याच ओह! नावात क्रिएट होतो का? तर नाही. त्याच्यासाठी ओके. काही कंडिशन्स लागतात. मूलांक, भाग्यांक त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. अमिताभ बच्चन यांच्या हं. नावामध्ये ऑलरेडी तयार झालेला आहे हं. राजयोग. अमिताभ बच्चनचा जन्म आहे 11 तारखेचा, बरोबर? डेट ऑफ ओके. बर्थ 11, हां. मास्टर नंबर. त्यांच्या नावाची टोटल जाते 11. ओके. मॅच झाले? हं. इथे राजयोग तयार तर राजयोग पण 2 प्रकारचे असतात. एक गोल्डन असतो, एक सिल्वर असतो. मग आधी आपण प्रयत्न करतो, की गोल्डन राजयोग क्रिएट करावा. नसेल तर मग सिल्वरसाठी आपण प्रयत्न करतो. मग कधी-कधी सगळ्यांच्या कुंडलीत ते शक्य होतं असं नाही. पण तरीसुद्धा कुंडलीतले दोष जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न आपण ओके. नावामधनं करत असतो. मग त्याच्यासाठी आधी तर आपल्याला कुंडलीचा अभ्यास करायला लागतो. हां. मग याच्यामध्ये वेगवेगळे 6 नंबर काढायला लागतात. बरं. तुमचे बॅलन्स नंबर कोणते आहेत, म्हणजे बॅलन्स प्लॅनेट कोणते आहेत? BWOPची एक कन्सेप्ट आहे. हां. बॅलन्स प्लॅनेट, नंतर ओ म्हणजे ओव्हर पॉवर्ड. ओके. कुठले एखादं हां. जसं मी म्हटलं 3 वेळेस मंगळ आलेला आहे. हं. ओव्हर पॉवर आहे. त्याची मेथड आहे प्रत्येकाची कॅल्क्युलेट करायची हां. वेगवेगळी पद्धत आहे. फक्त 3 वेळेस आलाय म्हणून तो ओव्हर पॉवर्ड होत नाही. प्रत्येक बॅलन्स आणि हे नंबर काढायची पद्धत आहे. तर हं. ते कॅल्क्युलेट करायला लागतं. मग पॉवरफुल नंबर शोधला जातो तुमचा आणि तुमचा हिडन नंबर काढला जातो. तो तुमच्या फक्त जन्माच्या इयरवरून निघतो. ओके. हं. जसं माझा 82 आहे, तर 8+2 करून जी टोटल येते 1, तर तो माझा हिडन नंबर झाला. तर तो ओके. तुमच्या कुंडलीमध्ये कुठेच नसतो. हां. पण तो तुम्हाला काढावा लागतो. मग ते कॅल्क्युलेशन असतं. ओके. त्याच्यानंतर एक मास्टर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मास्टर नंबर काढायला लागतो. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा मास्टर नंबर आपण फाइंड आउट करत नाही, हं. तोपर्यंत आपल्याला डिसाईड करता येत नाही, की त्याचं नाव कुठल्या नंबरवर द्यायचं आहे. फक्त ओके. मिसिंग नंबर आहे माझ्या चार्टमध्ये. हं. लोकांना असं वाटतं, की आपली पूर्ण कुंडली 9च्या 9 खाने हां. भरले पाहिजेत. हां. इट इज नॉट ॲट ऑल नेसेसरी. ठीक आहे. हं. काही रिकामे असणं चांगलं पण असतं. ठीक आहे. 5 नंबर नाहीये भरा. पण तुम्ही जर 4 तारखेला जन्म झालेला आहे, तर तुम्ही 5 नंबर नाही ॲक्टिव्हेट करू शकत. हां. हं. तुमच्या कुंडलीमध्ये ऑलरेडी 6 आहे. 6 नंबर तुम्ही जर रिपीट केला, तर तुमचा जो शुक्र चांगला आहे, तर तो बिघडू शकतो. ओके. हं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात घ्याव्या लागतात आणि इट इज अ व्हेरी लाँग प्रोसेस आणि मग परत इंट्युशन पण असतं. जो डिझाइन करणारा आहे त्याचे परत अनुभव पण आहे. अनुभव म्हणजे किती वर्ष काम करतोय ना, हां, किती हां, हां. चार्ट त्याने केलेले आहेत. एखादी वर्ष 15 वर्ष काम करते, पण 50च चार्ट नेम डिझाइन केली हां. आणि एखाद्या व्यक्तीने 5 वर्षामध्ये 100 नेम डिझाइन केली. तर ऑब्व्हियसली फरक आहे. करेक्ट. तो जो अनुभव आहे एक्सपिरियन्स. तो मोठा आहे.
तर हा अनुभव महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही जसं म्हटलं, की आजकाल ChatGPT आणि हे पण हां, सगळे आलेले आहेत. तर त्याच्यावरून पण लोकं प्रयत्न करतात. पण ChatGPTकडे इंट्युशन पॉवर नाही ना. हां. हं. ती तर फक्त मानवाकडेच आहे. करेक्ट. मग इंट्युशन शिवाय तुम्ही एखादं नाव चांगलं नाही डिझाइन करू शकत. बऱ्याचदा माझ्याकडे हे सगळं तयार असतं. पण तरीसुद्धा मी क्लायंटला सांगते, "नाही थांबा, थांबा." कारण कधी-कधी तुमचं ध्यान 2 मिनिटामध्ये लागतं. हं. कधी-कधी तुम्हाला अर्धा-अर्धा तास लागतो ध्यान लागायला. कधी-कधी तुमचं ते इंट्युशन कारण हे सगळं जे आहे, ते तुम्ही करत नसता. हां. आय एम जस्ट अ मीडियम. आम्ही फक्त माध्यम असतो. कुठलाही न्यूमरोलॉजिस्ट हा फक्त माध्यम असतो. करवून घेणारा वेगळीच हां, एनर्जी हां. असते. बरोबर. ठीक आहे. मग जोपर्यंत तिकडून तुम्हाला आदेश येत नाही, माझं जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन येत नाही, तोपर्यंत मी क्लायंटला सांगते, "थांबा, माझं अजून सॅटिस्फॅक्शन झालेलं नाहीये. तुम्ही वेट करा. मी तुम्हाला" ओके. चांगलं नाव जर एखाद्या व्यक्तीला डिझाइन करायचं असेल, तर या गोष्टी त्यांनी एक तर पेशन्स ठेवले पाहिजे. हां, हां. घाई-गडबडीत 2 दिवसांनी बारसं आहे आणि मॅडम नाव डिझाइन करून द्या, हां. असे हट्ट करू नयेत. आणि ज्या कोणाकडून पण तुम्ही डिझाइन करणार आहेत, हं. तर त्या व्यक्तीकडे स्किल पण असावं लागतं. कारण बरोबर. तुम्हाला थिअरी चांगली माहिती आहे. हं. इंट्युशन पॉवर पण आहे. पण ते स्किल पण असायला लागतं ना. हं. कला आहे. कारण डिझायनिंग हे नेम करेक्ट. डिझायनिंगमध्येच आलं, की हे कला आहे. ठीक आहे. हां. तर हे खूप क्रिएटिव्ह काम आहे. हं. मग ती क्रिएटिव्हिटी सुचली पण पाहिजे त्या बरोबर. व्यक्तीला. तर ती क्रिएटिव्हिटी विशिष्ट प्लॅनेटमधून येते. हां. 6 असला पाहिजे तुमच्याकडे क्रिएटिव्हिटीसाठी. नंबर ओके. 2 असला पाहिजे इंट्युशनसाठी. तर ती क्रिएटिव्हिटी असल्यामुळे तुम्हाला ते नाव चांगल्या पद्धतीनं डिझाइन होतं. मग बऱ्याचदा लोकांचं असतं, "मॅडम आता इतके वर्ष हे नाव आम्ही घेतोय. हं. कसं बदलायचं? शक्यच नाही." मग त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेज आता माझं स्वतःचंच मी म्हटलं ना, की सुरुवातच जे आहे लेटर ते राहूचं आहे. जरी हां, हां. टोटल कितीही चांगली असली. पहिल्या नेमचा इम्पॅक्ट येतोच येतो. हं. मग याच्यामध्ये आता डिझायनिंग काय असतं थोडक्यात समजून घ्या. तर नेममध्ये मी चेंज नाही केला. न्यूमरोलॉजिकल व्हॅल्यू मी चेंज केली आहे. हां. माझ्या सरनेममध्ये मी एक ए ॲड केलेला आहे. हं. ठीक आहे. पण आता मी माझं मुग्धा नाव तर लगेच चेंज नाही करू शकत. हां. पण एका विशिष्ट स्टेजवरती लोकांची प्रोफेशनल आयडेंटिटी ते जिथे काम करतात, हं. बिझनेस असेल, कामाची ती आयडेंटिटी मेन असते, बरोबर? बरोबर. घरामध्ये काही असलं तरी. तर मग आपण ती आयडेंटिटी कशी चांगली करता येईल याचा प्रयत्न. तर माझा जो काही ऑकल्ट सर्व्हिसेसचा प्लॅटफॉर्म आहे, हां. त्याचं नाव मी घेतलंय वेद ऑकल्ट. हां. ठीक आहे. तर मग मी ते जास्त हायलाइट करते. कारण व्ही जे आहे, ओके. व्ही एकतर साउंड चांगला हं. आहे. 6 नंबर त्याचा लेटरचा आहे, जो माझ्या मुलांकशी हां. मॅच होणार आहे आणि परत टोटल 5 येते, जी ऑलरेडी माझ्या फ्रेंडली प्लॅनेटवरती आहे. तर ओके. अशा पद्धतीनं पण वेगवेगळे प्रयोग करायला लागतात. खरं म्हणजे नेम डिझायनिंगमध्ये हां. बरेच प्रयोग करावे लागतात आणि कोणाचं नाव खराब आहे, साउंडच खराब आहे, तर मग आम्ही त्यांना सांगतो, की मग आता जसं सुशांतचं मगाशी आपण चर्चा केली. हं. सगळेच साउंड खराब आहेत. हं. मग आम्ही सांगतो, की नाव पण चेंज नाही करायचं, तर मग इनिशियल लिहा. ओके. कारण नावाला ॲक्टिव्हेशन कसं मिळतं, त्याची एक प्रोसेस असते. म्हणजे फक्त तुम्हाला नाव चेंज करायचं म्हणजे काय तुम्हाला डॉक्युमेंट नाही बदलायचे हां. हं. तर त्याची प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसनं आपण त्याला व्हायब्रेशन देत असतो. मग आपण ओके. त्याला सांगतो, की फक्त तुम्ही इनिशियल घ्या आणि मग त्याला ॲक्टिव्हेट करा. ॲक्टिव्हेट करा म्हणजे एक्झॅक्टली? त्याची एक प्रोसेस असते. जेव्हा आपण नाव डिझाइन करतो, आता हां. ह्या सगळ्या नेममध्ये हे सगळं झालं. नेम हां. मी क्लायंटला आता तुमचं नाव असं-असं तुम्हाला बदलून दिलेलं आहे. हं. पण मग आता त्याला व्हायब्रेशन कसं म्हणजे त्याला ॲक्टिव्हेशन कसं हां. करणार? सगळे डॉक्युमेंट तर चेंज करणं शक्य नाही, नाही. शक्य नाही. माझ्या एका नॉर्वेचे क्लायंट आहेत माझे आणि ते नाव घेत नाही आता मी. इंडियाच्या टॉप मोस्ट नेम न्यूमरोलॉजिस्टकडून नाव चेंज करून घेतलं. ओके. नाव अर्थात चांगलं चेंज केलं. नो डाउट. ठीक आहे. पण ॲक्टिव्हेट कसं करायचं? हां. त्याची प्रोसेसच नाही सांगितली. त्या ओके. व्यक्तीने अक्षरशः पासपोर्टपासून सगळे डॉक्युमेंट चेंज केले. तर मला सांगा, आपल्याकडे गॅझेट करावं लागतं, पेपर ओह! नोटीस द्यावी लागते आणि ग इतक्या आणि पासपोर्ट बदलणं इट्स अ व्हेरी टफ जॉब बरोबर आहे. हो. आणि ती व्यक्ती नॉर्वेमध्ये जॉब करते. पण त्यांनी हे सगळं केलं. ओह! पण आम्ही असा सल्ला देत नाही, नावामध्ये बदल करण्यासाठी कुठेही तुम्हाला एकही डॉक्युमेंट चेंज करावं लागत नाही. कारण तुम्ही तुमचं डॉक्युमेंट कोणालाच दाखवत नाही ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे हो. त्याची व्हायब्रेशन यायचा प्रश्नच नाही. नाही, नाही. नावाचं मी जसं सांगितलं, की ॲक्टिव्ह कसं होतं, तुम्ही जेवढं उच्चारता, तुमचं नाव जिथे-जिथे दिसतं, तिथे-तिथे त्याला व्हायब्रेशन मिळते. मग तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चेंज करा. Facebook ओह! असाल, Insta वापरत असाल किंवा तुमचे जे काही जवळचे लोक आहेत, त्यांच्या मोबाईलमध्ये आता मला तुम्हाला फोन करायचा आहे. हां.
मी काय तुमचा नंबर डायल नाही करत ना. मी करेक्ट. काय तुमचं नाव नाव टाइप करतात. ठेवलेलं असतं. मी तुमचं नाव शोधते आणि डायल करते. असं रोज हां, तुम्हाला 100 लोकं फोन करतात. 100 लोकं फोन करतात म्हणजे काय, तर तुमचं नाव शोधतात आणि डायल हां. करतात. करेक्ट. म्हणजे काय होतंय, तुमच्या नावाला व्हायब्रेशन मिळतंय. व्हायब्रेशन मग येतंय. तुम्ही लोकांना सांगा, की माझं नावामध्ये असं-असं चेंज केलंय, असं-असं चेंज करून तुम्ही सेव्ह करा. मग ओह! जेव्हा-जेव्हा ते तुम्हाला फोन करतील, तुमचं जे नवीन नाव आहे, ते व्हायब्रेट होईल, त्याला ॲक्टिव्हेशन मिळतं. ओके. प्लस त्याच्यामध्ये 21 ते 45 दिवसाची एक प्रोसेस असते, हं. ज्याच्यामध्ये विधिवत आपण ईश्वराला स्मरून किंवा ईश्वराच्या पुढे अ, ते तुमचं नवीन नाव ठेवून त्याची म्हणजे ईश्वराचे आशीर्वाद घेतो आधी ओके. आणि मग त्याच्या 2-3 स्टेप्स आहेत आणि मग ती एक प्रोसेस करायला लावतो त्या क्लायंटला. मग त्यांना ओके. ती साधारण 45 दिवस करायला लागते. काही-काहींना जास्त वेळ पण लागतो व्हायब्रेट कसं आता हं. प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी पण असते. तर त्यानुसार मग आपण त्यांना ती प्रोसेस सांगतो ॲक्टिव्हेशनची आणि अशा पद्धतीनं मग तुम्ही तुमच्या नावाला ॲक्टिव्हेट करू शकता. ओके. जरी साउंड खराब असले तरी त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. प्लस ओके. आपण सिग्नेचर पण देतो. जे लोकं सिग्नेचर करतात हां. किंवा करत जरी नसेल तरी आपण त्यांना सिग्नेचर पण डिझाइन करून देतो ओके. आणि मग सिग्नेचरची त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायला सांगतो. मग याच्यातनं पण मग तुम्हाला त्या नवीन ज्या व्हायब्रेशन्स आहेत नावाच्या, हं, त्या मिळू शकतात. तर हे काही आपण उपाय म्हणू, की नावामध्ये जर खूपच खराब व्हायब्रेशन असेल, हं. तर ते आपल्याला करता येऊ शकतात. पण अगेन त्याच्यासाठी न्यूमरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याची ओके. गरज ओके, राहतेच. ओके, हं. ओके. म्हणजे अर्थात तुमचा हा सल्ला आहे, की Googleवर सर्च करून काही करू नका. एका तज्ञाची नक्कीच मदत घ्या. नक्कीच. कारण ही खूप हाय फ्रिक्वेन्सी आहे. नेम हं. इज आगीशी खेळण्यासारखं आहे म्हणजे हे. हं. ओके, जर ओके. तुम्हाला माहीत नाही, की आर रिपीट करत नाहीत नावामध्ये. हं, ChatGPTला एवढं अजून नॉलेज नाही आहे. हं, Googleला, YouTubeला अजून तेवढे हे नाही आहेत. गोष्टी डीपमध्ये माहिती नाहीयेत. हं. आर रिपीट करत नाही. कारण आरची व्हॅल्यू काय एकतर 2 आहे आणि हां. बॅक सीटर पायथागोरन मी म्हटलं लोकं वापरतच नाहीत. खूप हं. कमी न्यूमरोलॉजिस्ट ते पायथागोरन वापरतात. पायथागोरसच्या नुसार बॅक सीटर व्हॅल्यू त्याची 9 पण आहे. ओके. हं. तर मग तुम्हाला वाटतं की काय शेल्डनमध्ये तर ह्याला 2 नंबर दिलाय. पण बॅक सीटर व्हॅल्यू 9 पण आहे आणि तुम्ही हं. आर रिपीट केला. तुम्हाला ब्लडशी रिलेटेड इश्यूज हमखास येणार म्हणजे येणार. कारण ओके. तुमच्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये जे आहे ते 70% पाणी आहे. म्हणजे 2 नंबर काय जलतत्व आहे. हां. ठीक आहे. आणि पाणी कशाच्या स्वरूपात आहे? ब्लडच्या स्वरूपात. बरोबर ना? ओके. प्रवाहित कशा हां. स्वरूपात होतंय ते? ब्लडच्या स्वरूपात. करेक्ट. म्हणजे तुम्ही काय करणार? ब्लडची एनर्जी हां. वाढवणार. ब्लडशी रिलेटेड मग बीपी येऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतं. ओह! त्याच्यामुळे आणि नेमची फ्रिक्वेन्सी हेल्थवरती खूप पटकन ट्रिगर करते. ओके. त्याच्यामुळे कुठेही कुठलंही लेटर ॲड करणं आणि फक्त न्यूमरोलॉजिकल व्हॅल्यू आणणं, हां. हा त्याच्यावरती पर्याय नाही किंवा Google आणि ChatGPT शोधणं हाही त्याच्यावरचा पर्याय. माझे एक क्लायंट होते न्यूमरोलॉजी नेमचं उदाहरण नाही आहे, पण तरी देते. हं, त्यांना मोबाईल नंबर खराब होता. त्यांना खूप लोकांनी सांगितलं चेंज करा. त्यांनी फायनली चेंज केला हं. आणि मग नवीन नंबर बघितल्यानंतर मी म्हटलं, की म्हणजे त्यांना विचारण्यात आलं, की कोणाचा सल्ला घेऊन चेंज केला का? तर ते म्हटले, "हां, ChatGPTला विचारलं." तर त्या नंबरमध्ये शेवटी 40 हं. एक तर शेवटी 0 असूच नाहीये, कारण ओके. 0 इज अ अंत. बिग ओके. 0. म्हणजे तुम्हाला तुम्ही सगळं करता आणि त्याचं एफर्ट्सचं तुमचं रूपांतर होते शून्यमध्ये म्हणजे हं. 0मध्ये. इट इज नॉट गुड. प्लस 4 तर मी सांगते घेऊच नका मोबाईल नंबरमध्ये. ओके. हं. नावामध्ये असेल, आता डेट ऑफ बर्थमधलं तुम्ही काढू नाही शकत. हं. पण नावामध्ये घेऊ नका. ओके. हे नंबर असे आहेत, की कुठे पण ChatGPTला एवढं माहीत नाही ना, हां. तर 4 नंबर आला मोबाईल नंबर म्हणजे आधीचा बरा होता असा नंतरचा नंबर आहे. ओके. तर त्याच्यामुळे इट इज नॉट सजेस्टेड, की तुम्ही याच्यावरती करा. सल्ला नक्की घ्या. ठीक आहे. आता बरेच आहेत, की ज्यांची नावं 4 वरती येतात. मी उदाहरण सांगते, प्रसिद्ध आहेत म्हणून सांगते, की नीरव मोदी. हं. हां, त्याच्यानंतर मध्ये खूप घोटाळा झालेला हर्षद मेहता कांड. हां. सगळ्यांना आठवतं? नेम नंबर 4. ओह! हां, त्याच्यानंतर केतन पारेख अगेन हं. फायनान्शियल फ्रॉड. नेम नंबर 4. ओके, तर ही जी प्लॅनेटची फ्रिक्वेन्सी आहे, तर ती तुम्हाला अशा गोष्टींमध्ये घेऊन जाऊ शकते. ओके. त्याच्यामुळे ते खूप केअरफुली करणं गरजेचं आहे. सो आता आपण बराच वेळ झाला यावर चर्चा हं. करतोय. पण मग हे जे शास्त्र आहे, हे इंडियन आहे की पाश्चात्य आहे?
हे खरं म्हणजे दोन्ही आहे असं म्हणू शकतो. आलं तर ते अर्थात मी सिद्धांत सुरुवातीला सांगितलं, की किरोने डेव्हलप केलेलं आहे हां, आणि ते की तिकडून आपल्याकडे आहे. हां. पण किरोची एक खूप छान म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहिती नसेल. किरो हा जो आहे, तर किरो हा भारतात आला आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही ज्योतिषशास्त्र शिकला, ओके, हस्तरेषाशास्त्र शिकला आणि हे सगळं जे काही तो भारतातनं शिकून गेला. तर भारतात ओके. का आला? तर भारतामध्ये त्या काळी नालंदा आणि तक्षशिला हां, यासारखी मोठी विश्वविद्यापीठं होती, ठीक आहे. बरोबर. तर भारतामध्ये खरोखरच आणि आर्यभट्टांनी शोध हं. लावलेला आहे शून्याचा. अनेक आपल्याकडे शोध लागलेले होते आणि हो. त्याची कीर्ती पसरलेलीच होती. तर ती कीर्ती ऐकून त्याला असं वाटलं, की आपण हे आणि हे सगळं शास्त्र जे आहे ते सिक्रेटी होतं. कारण ते गुरु शिष्य परंपरेने करेक्ट आहे. पुढे हो. देण्याचं होतं आणि काही हस्तलिखित स्वरूपांमध्ये होतं, पण तेही संस्कृतमध्ये होतं. नंतर संस्कृत पण लयास गेलं, करेक्ट. बोलीभाषा राहिली नाही, ठीक आहे. राहिली नाही. त्याच्यामुळे मग त्या हस्तलिखितांचं ट्रान्सलेशन करण्याचा पण प्रश्न झाला हां. आणि मुळात झाली अशी गोष्ट, की ही विद्यापीठच नष्ट झाली. म्हणजे हं. परकीय आक्रमणं जेव्हा झाली, तेव्हा आपल्याकडचे फक्त मंदिरच नष्ट नाही झाली. आपल्याकडचे फक्त ऐतिहासिक वास्तूच नष्ट नाही झाल्या, तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा आपला कुठला लॉस असेल, तर तो म्हणजे आपली ही महत्त्वाची विद्यापीठं नष्ट हो. झाली आणि आपली सगळ्यात मोठी बौद्धिक हानी झाली. मंदिरं तर काय आपण निर्माण केली परत, करेक्ट. ऐतिहासिक वास्तूंची आपण डागडुजी केली. हं. पण विद्यापीठ आपण नाही निर्माण नाही. करू हां, हां. शकत ना तशी, कारण ती बरोबर. हस्तलिखितं जी गेली नष्टच झाली. बरोबर आहे. मग ते सगळे रेफरन्सेस गेले. हं. मग जेव्हा किरो भारतात आला आणि त्याला आणि तेव्हा काय 24 तास चालणारे न्यूज चॅनल नव्हते. बरोबर. त्याच्यामुळे इकडे जे काही घडत होतं ते तिकडे कळण्याचा प्रश्नच हां. नाही. आणि जी काही हस्तलिखित होतं तेव्हा आपल्यासारखं आत्ताच्यासारखं Google Driveला सगळं सेव्ह हां, करण्याची नव्हतं. पण सिस्टम नव्हती. हं. त्याच्यामुळे ते सेव्हही नाही कुठे. गुरु बरोबर. शिष्य परंपरेने जेवढं काही राहिलं नंतर आणि काही हस्तलिखितांमधनं, वेदांमधनं जेवढं राहिलं, हं. पुराणांमधनं तेवढंच आत्ता आपल्याकडे संपत्ती शिल्लक आहे. बरोबर. मग किरो महाराष्ट्रातल्या एका कोकणस्थ पंडितांकडे गेला, ज्यांनी की गुरूंकडनं विद्या शिकलेली होती. ओके. मग तो त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्र शिकला, हस्तरेषाशास्त्र शिकला आणि मग आपल्याकडे त्यांनी बघितलं, की नाव देताना एक विधी करतात. आपल्याकडे बारशाचा विधी हां. असतो, बरोबर? करेक्ट. तर पाश्चात्यांकडे तर ही कल्चर नव्हतं. हं. तिकडे तर जन्माच्या आधीच नाव देतात. हं. पण आपल्याकडे नक्षत्रानुसार नाव ठेवण्याची पद्धत त्याने बघितली हां. आणि विधिवत ते नाव दिलं जातं. ठीक आहे. त्याची हां. पण एक विधी. मग हे बघितल्यानंतर त्याला थोडंसं कुठेतरी क्युरिओसिटी वाटली. मग हे नेम डिझायनिंगचा जो मूळ आहे, ते तिथे आहे असं मला वाटतं. ओके. पण मग आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला, की आपल्याकडे भाषा एवढ्या प्रदेश बदलला, की भाषा बदलते. हं. आपल्याकडच्या लिपी वेगवेगळ्या, म्हणजे हां. देवनागरी लिपी वेगळी, इकडे साऊथला गेलं तर वेगळी. हां. त्यांच्या परत वेगवेगळ्या लिपी, तमिळची वेगळी, करेक्ट. तेलुगूची वेगळी. मग 22 तर ऑफिशियल आपल्या लँग्वेजेस आहेत. हां. मग इतक्या लँग्वेजेसवरती काम करणं किंवा त्या स्क्रिप्टवरती काम करणं शक्यच नाही ना. हां. मग युनिव्हर्सल जी काही भाषा आहे ती म्हणजे इंग्लिश इंग्लिश. आणि तो मुळात आयरिश असल्यामुळे इंग्लिश भाषेवरती काम करणं त्याला सोपं होतं. हां. मग तिकडे गेल्यानंतर त्याची ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस खूप चांगली चालली. इव्हन त्याने जे ब्रिटनचे जे राजघर आहे तिथल्यांना पण खूप चांगलं त्याने ओके. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन केलं आणि मग त्याने डेव्हलप केलं तिकडे हं. हे सायन्स. नावांमधनं कसं व्यक्तींच्या ऊर्जेमध्ये बदल होतो किंवा कसं प्लॅनेट ओके. ॲक्टिव्हेट होतात विशिष्ट नावांमधनं. ह्या सगळ्याचा अभ्यास करून हे किरोने डेव्हलप केलं. त्याच्यामुळे ओके. याचं थोडंसं मूळ आपल्याकडे जरी असलं, तरी आलं ते मग इंग्लिश स्क्रिप्ट हां. त्याच्यामध्ये कन्सिडर केलेली असल्यामुळे आपल्याकडे ते तिकडूनच आलं आणि जगभर आता त्यालाच फॉलो केलं जातं. इंग्लिशची जी ओके. हे आहे, त्यालाच मान्यता आहे. मग जर कोणाला असं वाटत असेल, की आपलं इंग्लिश नाव खराब आहे, हां. तर मग त्यांच्यासाठी उपाय मग त्यांनी आपलं देवनागरीमध्ये नाव लिहायला सुरुवात करायचं. ओके. अर्थात देवनागरीवरती माझ्याकडे एक पुस्तक आहे अशोक भाटी यांचं. तर त्यांनी हां. देवनागरीतली जी लिपी आहे, त्याच्यावरती पण रिसर्च केला. पण ओह! त्याचं अजून चालू आहे संशोधन देवनागरीवरती आणि तेवढे अजून त्याचे केस स्टडीज झालेले नाहीयेत. आणि देवनागरीचा अजून एक प्रॉब्लेम काय आहे, की आपल्याकडे अ, अ, मात्रा आहेत वेगवेगळ्या. हां. काना वेलांटी, मात्रा. उकार या सगळ्या. त्याच्यामुळे पण ते व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायला स्वर ओके. व्यंजनांचा थोडासा हां. प्रॉब्लेम थोडंसं किचकट आहे, हं. कॉम्प्लेक्स आहे थोडंसं आपण म्हणूयात आणि तेवढं त्याच्यावरती संशोधन अजून चालू नाहीये. त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी मोजली जात नाही. ओके. त्याच्यामुळे जर कोणाचं इंग्लिशनुसार
जर न्यूमरोलॉजिकल व्हॅल्यू चांगली नसेल, चांगलं नसेल, तर त्यांनी मराठीमध्ये आपलं नाव कॅरी करावं. ओके, ओके. हे करू शकता. पण अर्थ आपण इतका वेळ चर्चा करतोय. पण हं, समजा आपले काही ऑडियन्स आहेत, हं. त्यांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, हां. तर एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते? हां, जेव्हा मला कोणाला नाव बदलायचं असेल, म्हणजे आता एका सर्टन एजनंतर नाव बदलणं म्हणजे नावामध्ये हां. चेंजेस करणं हाच पर्याय असतो. पण प्रोसेस सेम आहे. नवीन नाव म्हणजे बेबीचं नेम जरी डिझाइन करायचं असलं, तरी पण प्रोसेस सेम. बेबीच्या नेमसाठी मी काय करते, कुंडली पूर्ण म्हणजे हं. जी आहे नक्षत्र, वेळ आणि जन्म जे ठिकाण आहे, ते पण ओके. घेते आणि जन्मतारीख. या तिन्ही गोष्टी हां. मागवते. त्याच्यानुसार मग ते मून साइननुसार, झोडिएक साइननुसार ते जे अक्षर आहेत, ते कॅल्क्युलेट करायला करता येतात आणि मग कुंडली बनवूनच ही सगळी प्रोसेस करायला लागते. त्याच्यामुळे ओके. आधी मला तुमचं जर बाळ असेल तर जन्मतारीख आणि त्याचं जन्माची वेळ आणि ठिकाण पाठवायला लागतं हां. आणि एखादी व्यक्ती आहे त्यांचं ऑलरेडी नाव आहे, तर मग त्यांनी त्यांचं एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेड नाव पाहिजे. ओके. हं. ते पाहिजे आणि मग त्यांचं परत अगेन सेम गोष्टी. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण हे नाही दिलं तरी चालतं या केसमध्ये. कारण पूर्ण आपण सगळ्या गोष्टींमध्ये हां. चेंजेस कारण लोकं शक्यच नसतं ना, एमवरून डायरेक्ट एसवरती नाव शिफ्ट हां, करणं हे बरोबर. शक्य नसतं. नाही. त्याच्यामुळे मग आपण फक्त कुठेतरी अल्फाबेटिक चेंज करण्याचा तिथे प्रयत्न करत असतो. मग ओके. या गोष्टी मला द्याव्या लागतात आणि मग ह्या सगळ्या आणि थोडेसे पेशन्स पण अर्थात हां, ठेवायला हां, लागतात. हां. कारण ही लाँग प्रोसेस आहे. तर त्याला थोडं कॅल्क्युलेट करायला वेळ लागतो. ओके. आणि हे सगळं झाल्यानंतर मी एक पी-डी-एफ त्यांना पाठवते. हां, त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण कुंडलीचं एनालिसिस पण असतं. त्यांच्या सगळ्या प्लॅनेटरी त्यांचं जे काही मार्गदर्शन असतं, हां. काही उपाययोजना असतील, तर ते पण त्यांना दिल्या जातात आणि प्लस नवीन नेमला कसं आहे व्हायब्रेशन घ्यायचे आहेत, कसं ॲक्टिव्हेट करायचं आहे. ओके. बरं तुम्ही फक्त नाव ना एखादा नंबर ॲक्टिव्हेट केला, जसं मी 7 नंबर ॲक्टिव्हेट केला. तर नुसतं ॲक्टिव्हेट करून होत नाही. त्याच्या प्लस तुम्हाला रेमेडीज करत राहाव्या लागतात. ओके. कारण जेव्हा तुमची दशा आणि अंतर्दशा येतात. हं. आता जे वैदिक न्यूमरोलॉजी फॉलो करतात, तेच फक्त दशा आणि अंतर्दशा कॅल्क्युलेट करतात. हां, ठीक आहे. जेव्हा आपण नाव डिझाइन करतो, तेव्हा पण आपण जर मोठ्या पिरियडसाठी एखादी दशा येणार असेल, तर आपण त्या प्लॅनेटचं नाव ॲक्टिव्हेट करत नाही. हां. कारण मग ती जी एनर्जी आहे प्लॅनेटची, ती जर ॲक्सेस झाली, तर मग परत प्रॉब्लेम होतो. ओके. त्याच्यामुळे आपण आता माझी सध्या दशा चालू आहे 5 हं. आणि 7 ची दशा यायला अजून वेळ आहे. ठीक हां. आहे. त्याच्यामुळे 7 ची दशा मला हिट नाही करणार. पण तरीसुद्धा ज्या काही त्या प्लॅनेटच्या रेमेडीज आहेत, त्या हं. करायला लागतात. मग त्या काय असतात, कधी-कधी आपण काही मंत्रांचं उच्चारण करायला सांगतो, ओके. डे टू डे बेसिसवरती. कधी-कधी आपण क्रिस्टल धारण किंवा रुद्राक्ष धारण करायला सांगतो. ओके. कधी-कधी मग आपण काही डोनेशन्स करायला सांगतो. अशा पद्धतीच्या त्या जो काही प्लॅनेट तुम्ही ॲक्टिव्हेट करत आहात, त्याच्या काही रेमेडीज पण आपल्याला फॉलो करावे लागतात. म्हणजे ती एनर्जी बॅलन्स राहते. म्हणजे जे काही आता YouTubeला ऐकून फक्त हां, नेम बदलतील, हां, ते बदलतील, कदाचित चांगलंही करतील. पण ह्या रेमेडीज फॉलो नाही केल्या तर हां. पुढे जाऊन त्या उपयोग नाही. एनर्जीचा त्यांना त्रास देखील होऊ शकतो. ओके, ओके. त्याच्यामुळे या गोष्टी करणं पण गरजेचं असतं. सो आता एक शेवटचा प्रश्न घेऊयात, ओके. की आता लहान बाळाचं तर आपल्याला कळालं, की हं, नाव हं. ठेवायचे म्हणून येतात. पण जी लोकं आत्ता ज्यांचं लग्न झालंय हं, आणि हं. थोडंसं कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटतंय, की आपल्याला नावात काही चेंजेस करावासा वाटतोय. मग हं. असे कुठल्या कॅटेगरीतील लोकं तुमच्याशी कनेक्ट होतात? न्यूमरोलॉजीमध्ये आम्ही एक टर्म नेहमी वापरतो HRCM. हं, एच म्हणजे काय हेल्थ, हं. आर म्हणजे रिलेशनशिप, ओके. सी म्हणजे काय करियर आणि एम म्हणजे काय मनी. तर हं. लोकांना या 4 लेव्हलवर कुठे ना कुठे प्रॉब्लेम जेव्हा येतो, हां. कोणाला लग्नानंतर रिलेशनशिप इश्यू आले, ओके. तर मग क्लायंट आमच्याकडे येतात. मग तिथे ते दोघांची पण चेक करावं लागतं. मग तिथे हां. दोन्ही नवरा-बायको दोघांच्या पण कुंडलीचं आपल्याला बॅलन्स चेक करायला लागतो. ओके. ठीक आहे. मग ही इथे रिलेशनशिपमध्ये हे बघतो आपण किंवा असा कुठला प्लॅनेट आहे, जो रिलेशनशिप इश्यू देतो आहे आणि त्याची ओके. एनर्जी खराब झालेली आहे एका व्यक्तीच्या कुंडलीमध्ये. हं. तर मग आपण तिथे त्या प्लॅनेटची एनर्जी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ओके. मग कधी-कधी लोकांना आता बऱ्याचदा असं होतं ना, काम खूप करत असतात. सगळेच लोकं काम करतात. करेक्ट. पण मग लोकांचं म्हणणं पैसे पाहिजे तसे येत नाही. आले हां, तर पैसे टिकत नाही. हा बऱ्याचदा हां. प्रश्न बरोबर. असतो. ठीक आहे. मग हे मनी येण्यासाठी मग आपण काही रेमेडीज आणू. मग ओके. मनीचे कुठले नंबर्स आहेत. मग हां. ते स्पेसिफिक नंबर्स असतात. जे स्पेसिफिक स्पेसिफिक त्यांचा रोल आहे. ठीक आहे. हं, मनीचे नंबर्स आहेत काही, बिझनेसचे नंबर काय आहे, रिलेशनशिप इश्यू देणारे काही प्लॅनेट्स आहेत. त्याचे हं. नंबर्स आहेत.
मग आपण आणि हेल्थ सगळ्यात मोठा विषय आहे. हेल्थ कसं आहे, की काही नंबरच असे आहेत, की त्यांना विशिष्ट आजारांची एक काय म्हणतो आपण येण्याची दाट शक्यता असते. ओके. म्हणजे 6 नंबर आहे. डायबिटीज आणि किडनीचे डिसीज ओके. प्रोन असतात. हं. 5 नंबर, 6 नंबर स्किन डिसीज प्रोन असतात. ओके. म्हणजे कोणी 6 नंबर सहज तुम्ही विचारलं, की स्किनचे ॲलर्जीज इश्यूज होतात? तर तुम्हाला 90 ओके. 100 पैकी 90 लोकांमध्ये ते दिसून येतं. ठीक आहे. तर काही नंबर्स असे प्लॅनेट असे की त्याच्यानुसार काही हेल्थ हां. चे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं. मग त्या प्लॅनेटची एनर्जी खराब असेल, मग तिथे लोकांना जर हेल्थमध्ये इश्यू असतील, तरी हां. पण लोकं कनेक्ट करतात. ओके. बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे राहूच्या केसमध्ये बऱ्याचदा असं होतं, की सगळं क्लिनिकल टेस्टिंग झालेलं असतं. हो. राहू हिडन डिसीज देतो. हं. रिपोर्टमध्ये काहीच येत नाही, हां. कळतच नाही. मग लोकं विचारतात, की कशामुळे असं होतं? राहू हा इल्युजनचा प्लॅनेट आहे. बरेच हां. आजकाल हे सोमॅटिक डिसीज खूप वाढलेले आहेत. हो. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लोकं एकतर इतके आयसोलेटेड झाले आहेत. YouTube आणि सगळ्या याच्या विश्वामध्ये हरवलेले. हं. एक तर ही जेन झी आहे. हे तर अजूनच म्हणजे हो. या सगळ्या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये अडकलेली आहे. त्याच्यामुळे बरोबर. एकाकी पडणं, चिडचिडेपणा होणं, हं. या सगळ्या गोष्टी होतात. मग त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या रेमेडीज याच्यामध्ये त्यांना सुचवतो. ओके. 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 आणि राहूचे रेमेडीज तुम्हाला क्लिनिकल टेस्टमधून बऱ्याचदा डायग्नोज होत नाही. हं. त्याची रेमेडीज करायला लागतात. राहूसाठी मल्टिपल रेमेडीज एका वेळी कराव्या लागतात. ओके. एक रेमेडी केली आणि काम झालं असंही होत नाही. ओके. त्याच्यामुळे मग थोडंसं एखादा प्लॅनेट खूप खराब असेल, तर मग तुम्हाला त्याचं पेशन्स ठेवून त्या रेमेडीज, मल्टिपल रेमेडीज आणि काही जास्त वेळांसाठी सुद्धा करत राहाव्या लागतात. सो मला वाटतं अर्थात मॅडमनी खूप सुंदर एक्सप्लेन केलंय. तुम्ही हा जर पूर्ण आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिलाय, सो मॅडमने आता ज्या गोष्टी सांगितल्यात त्यांचा एक्सपिरियन्स त्याच्यातून दिसतो. त्यांनी हँडल केलेले क्लायंट्स आणि त्यांना आलेले रिझल्ट्स ते मॅडमने सांगितलेत. तुम्हालाही असं वाटतंय, की तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे आणि तुम्हालाही मॅडमशी कन्सल्ट करायचं असेल, तर आत्ता स्क्रीनवरती नंबर दिसतोय. तुम्ही त्यांना फोन करू शकता किंवा WhatsAppला मेसेज करा. त्या नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करतील. मॅडम आता खूप वेळ झाला तुम्ही छान मार्गदर्शन केलंय. सध्या आपण थांबूयात तुर्तास. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. हा इतका कॉम्प्लेक्स विषय आहे खरं म्हणजे मी माझ्या हां. पद्धतीनं तो लोकांना जास्तीत जास्त समजेल असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही मला हा विषय मांडण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक मॅडम. येस. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.